प्रस्तुत काल आपण गीतेच्या पहिल्या श्लोकाला सुरुवात केली होती. 84 ओळी गीतेचं महात्म्य सांगण्यात घालवलं ज्ञानेश्वर महाराजांनी. पहिला अध्याय काय आहे तर प्रवृत्ती प्रस्ताव योग. का प्रवृत्त झाले भगवान श्रीकृष्ण गीता सांगायला, तो पहिला अध्याय. काय कारण झालं तर ते पुढे सांगणार की अर्जुन छिन्न परिस्थितीत सापडलेला आहे. त्याच्यावर असं कर्तव्य आलेलं आहे का क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणं भाग आहे. मारायचे कोणाला? ज्यांचा म्हातारपणात याने सांभाळ करायचा आहे, भीष्माचार्य त्यांना मारायचंय. द्रोणाचार्य ज्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली त्यांना मारायचंय. कृपाचार्य ज्यांच्याकडून काही आध्यात्मिक शिक्षण घेतलं त्यांना मारायचंय. असा आणि सगळा नरसंहार होणार, आपल्या कुळाचा नाश होणार. आणि लोक सगळं जे करतात ते गणगोतासाठीच करतात ना, सगळ्यांना व्यवस्थित मिळावं आपल्या गणगोतासाठी. माझा तर असा प्रसंग आलाय, अर्जुन म्हणतो का मला यांना मारायचे. आणि असल्या मध्यस्थितीत अर्जुन सापडल्यानंतर देवाला सांगावं लागलं त्याला धर्म कशाला म्हणतात. धर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे, त्या कर्मालाच धर्म म्हणतात. आणि जो आपलं कर्म वाट्याला आलेलं याचा सांग करतो त्याला कोणत्याही प्रकारचं पाप लागत नाही. अशा प्रकारचा हा प्रवृत्ती प्रस्ताव योग आहे. पण त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मुख्य उद्देश काय गीतेचा म्हणजे पहिला अध्याय तसा आता इथून पुढे जे सुरुवात होणार तो सगळा पात्र परिचय. कोण कोण लढाईला आलं, जसं लग्नाला कोण आलं होतं, काका आले होते, मावशी आले होते, अमुक आले होते, तमुक आले होते, हे जसं सांगण्यात येतं तसं आता या युद्धाला कोण कोण आलेले हे आता दुसऱ्या श्लोकापासून सांगणार आहे. पण पहिला याची गोडी लागावी, या ग्रंथाचं महात्म्य कळावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 84 ओळी खर्च केल्या. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अध्याय संगती सांगतेवेळी पहिला अध्याय म्हणजे शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव आहे असे म्हटले आहे. अर्थात गीताशास्त्राचे प्रवृत्तीनिमित्त म्हणजे भगवंत गीताशास्त्र सांगण्यास का प्रवृत्त झाले तो हा अध्याय पहिला आहे. पहिल्या ओवीतच ओम नमोजी अध्याय अर्थ म्हणून अर्थात ओम या परमात्मवाचक. ओम हा शब्दाची पावर आपल्याला एकदा समजली म्हणजे आपल्या नामाची किंमत आपल्याला कळेल. आणि आपल्या नामाची किंमत कळाल्यानंतर वस्तुरूप व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही. याच्यामध्ये वस्तू हा शब्द आलेला आहे. जसा मुखी नाम हाती मोक्ष आणि त्याचं दुसरं चरण आहे काय, वैष्णवांचा माल खरा चूर तुरा वस्तूसी. वस्तू हा शब्द गीतेमध्ये कशासाठी निर्देश केलेला आहे? आत्मवस्तूचा निर्देश केलेला. आत्मा भेटणार. आत्मा काय? ही वस्तू जगामध्ये सगळी एकच नटलेली आहे, परमात्मा. आणि ती कशामुळे कळणार आहे तर परमात्म्याला वस्तू हे शब्द म्हटलेले आहे. आणि ती वस्तू कशाने समजणार आहे तो ओमने समजणार आहे. ओम हा परमात्मवाचक मांगलिक नामाचा शब्दाचा औचित्यपूर्ण उपयोग करून बरोबर इथं त्यांनी तो साधला योग. का आता गीता प्रसंग सांगायचा आहे तर तिथं ओम त्यांनी प्रथम आणून ठेवला. म्हणजे सर्व लोक गणपतीचं पहिलं कोणत्या अध्यायामध्ये आपण ग्रंथ पाहिले तर त्याचं गणपतीला नमन आहे. आणि हे औचित्य साधून त्यांनी ओम हा गणपतीमध्येच बसवून टाकला आणि त्याच्यातून त्यांनी मूळ ग्रंथाचा उद्देशच सांगून टाकलेला आहे. ओम हा मांगलिक नामदाचा औचित्यपूर्ण उपयोग करून आदिबीजाला अर्थात परमात्म्याला अभेद तत्वाने नमन केलेले आहे. देवाला नमन करतो आपण, पण आपण वेगळे राहून देवाला नमन करतो. भेट ठेवून नमन करतो. मी भक्त तू देवायसे करी. म्हणजे ही जी वचनं आहेत या वचनाचा यथार्थ अर्थ न कळाल्यामुळं जवळजवळ 99% सांप्रदायिक लोक घोटाळ्यामध्ये सापडली. वास्तविक देवाला नमन करताना भेदबुद्धीने नाही करायचं तर अभेद बुद्धीने तू आणि मी एक आहे. जसं गणपतीला दुर्वा वाहतानी दुर्वा ही जशी अमृततुल्य आहे ती वाहणारा सुद्धा अमृततुल्य आणि ज्याला वाहतोय तो सुद्धा अमृततुल्य. म्हणजे दोन्ही न मारणारे असं अभेद काय दर्शने त्याला नमन केलेले. नमन या शब्दाचा अर्थ आहे बरं का. आपल्याला नमन कळालं पाहिजे. नमन याचा अर्थ न काढल्यावर खाली काय शिल्लक राहील नमन मधलं. मला आता मन शिल्लक राहिलेलं कारण त्यांनी मन कुठं अर्पण केलेलं आहे. तू मन हे आता आपल्या मनावर आहेच नाहीये काही. आता जसं 12व्या अध्यायात सांगितलं पाण्याला मन नाही, पाण्याला स्वतःचा विचार नाही का मेथीच्या भाजीला जायचंय का कोथमीरला जायचंय का शेपूला जायचंय. ते पाणी पाठवणाऱ्याच्या मनावर आहे, माळ्याच्या मनावर कोणत्या वाफ्यात पाठवायचे पाण्याच्या मनावर नाही. तसं भक्ताला कसं ठेवायचंय हे भक्ताच्या हातात नाही. हे आता याची सगळी सूत्रधार कोण आहे? ईश्वर आहे आपल्या. आणि ईश्वर आहे म्हणजे काय करतो? ईश्वर आपल्या कर्मानुसार आपल्याला
घेऊन जात असतो. नमन याचा अर्थ आपल्याला मन शिल्लक राहिलेलं, मन संपलं पाहिजे आपलं. मन हे राम झाले. काय झाले? मन हे राम झाले, मन हे राम झाले. आणि ही प्रवृत्ती ग्रासून या प्रवृत्तीशी त्याचे टकलं होतं ना, त्यामुळं कर्माला आणि दुःखाला कारण होतं. ते प्रवृत्ती ग्रासून निवृत्तीशी आले. कोण निवृत्तीशी आले? आणि मनानेच परमार्थ करायचा आहे. मनच मेन कारण आहे. मनच 84च्या फेऱ्यात गुंतवतं, मनच 84च्या फेऱ्यातून सोडवतो. मन एव मनुष्य कारण बंध आणि मोक्षा. परमार्थाला फक्त मन पाहिजे माणसाचं, बाकी काही नसलं तरी चालेल. आणि यालाच म्हणतात भोजना मागतले तूप पावशेर. हो, तर आता अशी बाबा लोक गावात तूप नसेल तर शेजारच्या गावातून तूप आणायला होतं. बाबा गावठी तुपाशिवाय खात आणि बाबाला तूप लागते. म्हणजे चौथा हिस्सा आहे अंतकरणाचा चतुष्ट. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे मनाचे 4 अंतकरणाचे 4 कप्पे आहेत. त्याच्यातला एक पाव हिस्सा तू जरी भगवंताच्या चरणावर लावलास तर तुला भगवत स्वरूप व्हायला वेळ लागणार. मग मन लाव, बुद्धी लाव, चित्त लाव, नाहीतर अहंकार लाव. काही पण लावतात. याची एकच ओळ सांगितली तर त्या अहंकार आणि मन, बुद्धी, चित्त याच्यातील भागवताची ओळ काय? अहंकार धरी सोहमपण. गीता कशाला म्हटलेले ते पण आपण पाहणार. गीता म्हणजे एवढा मोठा भाराभर चिंध्या आणि भाराभर सांगितलेल्या सगळं 18 अध्याय एवढं नाही. गीता म्हणजे वस्तूचा निर्देश करून वस्तू स्वरूप त्या अर्जुनाला केलं आणि लढाई करायला पाठवलं. अर्जुना देऊन समाधी सवेच घातला महायुद्धी, परी कृष्ण कृपानेदी ताटस्ते त्रिशुद्धी नेदीचं स्पर्श. असं ताटस्थ बसणं आणि जेव्हा समाधी करतो असं वाटणं ही खरी समाधी नाही बरं का. ही खरी समाधी नाही. त्या समाधीशी एकरूप होण्यासाठी असं करायचंय. आयुष्यभर जर असं करत असेल तर ती समाधी नाहीये. म्हणजे अनुग्रहाचं चिंतन जे येते डोळे बंद करू नये आणि प्रबोधाचं चिंतन डोळे उघडे ठेवू नये. आणि ज्याचे डोळे उघडले तोच दुसऱ्याचे उघडील ना. याच्याच बंद असल्यावर दुसऱ्याचे काय करू शकतो? म्हणजे अहंकार धरी सोहमपण. मी ब्रह्म आहे असं जर अहंकाराने धरलं तेथ मनही होय उन्मन. मनाची सुद्धा वरची स्थिती होईल. आणि मग बुद्धीचा निश्चय, मनही होय उन्मन, बुद्धीचा निश्चय परब्रह्म. अजून एक त्याच्यात राहिलं अहंकार धरी सोमपण तरी चित्ती प्रगटे. चित्त पण आलं बघा. चैतन्य, चित्तात चैतन्य प्रगट होईल. अहंकाराने भजन केलं तर अहंकाराने भजन करावं माणसाने. माणूस अहंकाराने प्रपंच करतो. काय केलं पाहिजे? आणि भजन म्हणजे नुसते टाळ घेऊन कुठणे बी नाही. भजन म्हणजे आदि ब्रह्मा अंतिम शक ब्रह्मदेवापासून तर चिलटापर्यंत सर्वांच्या हृदयी मीच एक. आईसे जो पाहे सौभाग्य हे चोख भजन मद प्राप्तीचे. मला प्राप्त करायचं असेल तर काय भजनाची रीत आहे? ब्रह्मापासून तर चिलटापर्यंत सगळं समपाने समबुद्धी घेता सगळ्यांमध्ये मलाच पाहणं हे भजन चोख मद प्राप्तीचे. आणि ही युक्ती केली त्यांनी आणि ही युक्ती बांधली. मग त्यांनी टाळपापड न घेता जरी भजन केले तर न करताही तयाचे भजन झाले असे. त्याला असं 8 तासांनी खास करावं लागत नाही. म्हणजे बुद्धी अहंकार जरी सोमपण तरी चित्तात प्रगटे चैतन्य घन. मग मनाची उन्मन स्थिती होईल. मन संकुचित भूमिकेत राहणार नाही. माझे तुझ्याचे हेलकावे अंतकरणाला मनाला बसणार नाही. मन ही होय उन्मन. उन्मन म्हणजे उंच स्थितीला जाणार, वरच्या स्टेपला जाणार. आणि त्याच्याने बुद्धीचा निश्चय परब्रह्मी बुद्धीचा सुद्धा निश्चय होणार. असं ह्या 4 पैकी अर्जुना तू एक काहीतरी दे आणि मग तुम्हाला प्राप्त होशील. अशा प्रकाराने आपण कुठून कुठे गेलो? हे कशासाठी सांगितलं होतं? भोजना मागती तूप पावशेर. मनानेच परमार्थ करायचं. न मन नाही झालं. आपलं मन संपलं का मन राम झालं. किंवा तू म्हणे हे मीच करी. अजून गोविंद गोविंद कोणाला लागला छंद? मनाला लागला पाहिजे. मनाला लागली या छंद. किंवा अविनाश करी आपुल्या किंवा चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. 2 मन आहेत माणसाला. माझं एक मन असं म्हणतो आणि एक मन तसं म्हणतं. ते आतलं मन आहे ना त्या मनाच्या मनाला सुद्धा लाव. नाही तर वरच्या मनाला लावशील गोविंद गोविंद आणि आतल्या मनामध्ये दुसराच कारभार चालू शकता. तर मग तो पुन्हा रिटर्न तुम्हाला घेऊन येणार. म्हणून मनाच्या मनाला मग उन्मनीच्या सुखा आत कोण भेट देत? बघा या भगवानी प्रत्यक्ष पांडुरंग भेट देत. अशा प्रकारचा जो नमन आहे अभितत्वाने नमन करायचं. देवाच्या पुढे आपण उभं राहिलो जरी नमन करायला तर हेच ध्यानात ठेवायचं मी आणि देवा तू वेगळा नाही. तो
हा विठ्ठल बरवा सुंदर ते ध्यान आणि आवडे निरंतर हेची जाण. सुंदर ते ध्यान आणि आवडे निरंतर हेची जाण. ते आणि मी एक आहे असं अभेद तत्वाने नमन केले. कारण ओम ओम हा परब्रह्मवाचक आहे. ओम कशाचा निर्देश करतोय? परब्रह्माचा निर्देश करतो. सांगा बरं याच्याबद्दल किती लोकांना साधना माहिती? याच्याबद्दल तर सगळेच अनभिज्ञ आहेत आणि सगळ्यांचं चालू आहे म्हणतात आम्ही चाललेले, आणि त्यामुळे मुक्तीचा जो आनंद आहे तो मिळत नाही. प्रणव परमात्म्याची तस्य वाचक, प्रणव परमात्म्याची वाचक नाम व नामी जो सर्व व्यापक. नाम आणि नामी एकच आहे. देव आणि देवाचं नाम, देव आणि नाम एकच आहे. नाम वेगळं आणि देव वेगळा नाहीये, दोन्ही मिळून एक आहे. आणि तो प्रणव म्हणजे आपल्या श्वासाने चालू आहे. नाकात जाणाऱ्या श्वासाला प्रणव म्हणतात आणि तो प्रणवच कोण आहे? ओम आहे. सर्व व्यापक आहे तो परम मंगल रूप परमात्मा. याचा तत्वता अभेदच आहे. ओम आणि नाम म्हणजे नाम आणि देव वेगळा नाही, ते सुद्धा अभेद आहेत म्हणजे भेद नाही त्यांच्यात. ओम या नामाचा अ उ म चा अंतर्भाव होतो आणि हे तिन्ही एकवटले की त्यात संपूर्ण वेद कवटाळला जातो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणले की वेद आम्हावरी रुसून गेला, पण आम्हाला वेदाच्या बापाला धरलं. आम्हाला बाकीचं नाही माहिती त्या शब्दाचे, त्याच्यातले काय काय सांगितलेले, पण त्याचा मूळ जो उद्देश आहे वेदाचा आणि जो ओमची साधना करतो त्यांनी संपूर्ण वेद आचरला असं होतं जीवनामध्ये. अशा प्रकारे ही सर्व व्यापक जी स्थिती आहे भगवत भूती आहे व त्या ओमचा नामाचा अंतर्भाव सारांश ज्ञानेश्वर महाराजांनी ओम हा परब्रह्मवाचक मांगलिक नामाचा हेतुगर्भ प्रयोग करून, हेतू डोक्यात ठेवून हे इथं टाकलेले ओम म्हणजे उगत काय आलंय मनात म्हटले असं नाही केलेलं. हेतू गर्भ प्रयोग करून सचितानंद रूप परम मंगल रूप परब्रह्माचा निर्देश करून, ओमनी कशाचा निर्देश केलाय त्यांनी? सचितानंद रूप परम मंगल रूप परब्रह्माचा निर्देश करून ज्ञानेश्वरी रूपी ग्रंथारंभी ग्रंथाच्या आरंभाला वस्तू निर्देश रूप मंगल केले आहे. म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही प्रयाण केलेलं आहे त्याची स्थिती सांगितलेली तो कसा आहे याप्रमाणे. त्यानंतर गीताशास्त्रात टीका करण्याचे व्याख्यान, गीता ग्रंथाचे महात्म्य, भारत कमळ परागू, ज्याची अपेक्षा विरक्त लोक करतात. ही गीता त्यांना आवडणार, नामचिंतन त्याला करावंच वाटणार जो संसारापासून बाजूला निघालेला, जिचे सेवन अनुभवी संत करतात. सोहम भावी पारांगतही रजे, जिचे सेवन करतात जे सोम भावाने त्याच्याशी एकरूप होतात, जिची प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि शंकर प्रशंसा करतात असे वर्णिलेले आहे. त्या गीता ग्रंथाचं महात्म्य सांगतात. यात अतींद्रिय जो इंद्रियांना सुद्धा न कळणारा परमात्म्याचा अनुभव आहे तो याच्याने होणार आहे आपल्याला या गीतेमुळे. अतींद्रिय म्हणजे इंद्रियांना न कळणारा तो सुद्धा आपल्याला अनुभूतीला येणार. अतींद्रिय सचितानंद घन प्राणी मात्राच्या इच्छेचा विषय जो अद्वितीय परमात्मा तोच या ग्रंथाचा विषय आहे. या ग्रंथाचा विषय काय आहे? अतींद्रिय जो इंद्रियांना सुद्धा न कळणारा आहे. हा इंद्रियाने नका बोलीजे आणि बोला आधी झोंबीजे प्रमयाशी, शब्दे विन संवादीजे, इंद्रिया नेनता शब्दाने सांगता येणारा नाही, इंद्रियांना न कळणारा आहे. अशा प्रकारचा हा विषय म्हणजे आत्मा हा या ग्रंथाचा मूळ विषय आहे. अद्वितीय परमात्मा तोच या ग्रंथाचा विषय आहे असे सूचित केले आहे. त्यानंतर हे गीताशास्त्र श्रवण करण्याच्या श्रोत्यांनी आपल्या चित्तात हळुवारपणा आणून श्रवण करावे. शिवाय अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्याची योग्यता आहे तेच या ग्रंथाचे अधिकारी आहेत. कोण अधिकारी याचं? तर ज्याला खरोखरच असं वाटलेलं आहे तर मला सुटावं, मला मोक्ष मिळावा, मला मानव जीवनाची इति कर्तव्यता प्राप्त व्हावी असं ज्याला वाटलं तोच या ग्रंथाचा खऱ्या अर्थाने अधिकारी आहे. इथपर्यंत सांगून ज्ञानेश्वर महाराजांनी आता गीताशास्त्र सांगायला सुरुवात केल्यानंतर काल आपण पहिल्या श्लोकात आलो होतो की आंधळा हा जीव आहे. आपण सगळे आंधळे आहे जगामध्ये. कळत नाही जीवाला, काय कळत नाही, परमात्मा काय हे कळत नाही, काय करावं हे कळत नाही. आपण कशासाठी आलो? सगळ्यात प्रथम नागरिक जो ब्रह्म तो सुद्धा कसा होता? आंधळा होता. काय सुरुवात आहे 17व्या अध्यायातली? मला तो ओळखत नव्हता. सृष्टीच्या उपक्रमा पूर्विगा विरोत्तमा ब्रह्मा एकला, त्यांना म्हणावं
सृष्टीच्या उपक्रमापूर्वी गा विरुत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता मग ईश्वरा ते न ओळखे न सृष्टीही करू शके तो थोरू केला एके नामे जेणे. ब्रह्मदेव सुद्धा अनभिज्ञ होता. मला कशाला पाठवलेले, मी कशाला जन्माला आलेले. तो वेडा होता. कोण? ब्रह्मदेव वेडा होता. तर तो आपला आधी बाप आहे, त्याच्यापासून हे जग निर्माण झालेले. मग तो जर मुख्य वेडा होता, त्यालाच माहित नव्हतं तर आपल्याला माहित नसेल याच्यात काय नवले. मग असे जे जीव आहेत ते आंधळे. धृतराष्ट्र त्याला म्हणतात. तो एक धृतराष्ट्र तिथं होता, पण आता जगामध्ये असे अनेक धृतराष्ट्र आहेत. ते पुत्राच्या ममतेने मोहित झालेले धृतराष्ट्र. पोरांची काळजी करतात, मुलाबाळांची काळजी करतात. त्यांची काय काळजी करणार आहे? त्यांचा करता करविता सगळा परमात्मा आहे. आपल्या गावच्या म्हणी बघा, साध्या साध्या म्हाताऱ्या आज्यांच्या, ज्याने चोची बनवल्या त्याने आधी हे माणसाला कळावं का नाही, तर ते जनावराला कळालं, पशुआधिकांना कळालं, ते नाही काळजी करते. ते काळजी करत नाही. आणि त्याचा अधिकार ते सांगितलं की त्यांना माहिती, ज्याने चोची बनवलं त्याने चारा बनवलेला आहे. आपण आपल्याला काळजी आपल्याला एकच करायची. आपल्या मनुष्य जन्माचं इति कर्तव्य आणि हेतू एकच आहे. काय? आपल्याला हात पाय कान नाक डोळे कशासाठी दिले? हे ऐकून 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 असं शेवळ्याच्या दगडावर जसं पाय ठेवलं माणूस जसा घसरतो ना, तशी आपल्या अंतःकरणाची स्थिती झाली. असं आपल्याला कधी वाटलंय का? दिले इंद्रिय हात पाय कान कशासाठी? आपला तर धंदा नाही झाला, महाराज 4 दिवस दांड्या मारल्यावर कसं होईल? काय होणार आहे? अरे काहीच होणार नाही. जे होणार आहे ना ते निश्चितच होणार आहे. आपला मूळ उद्देश आहे दिले इंद्रिय हात पाय कान. हे म्हणणाऱ्या माणसाचा सुद्धा विश्वास, म्हणजे मी बी त्याच्यातच आहे. माझाच नाही विश्वास तर आडत नसल्या पोरत कुठून घेणार? माझा विश्वास झाला पाहिजे. काही झालं तर भगवंत करणार. मला काय आपल्याला सगळ्यांना कशासाठी पाठवले देवाने? देवाला जोडण्यासाठी. देवे दिला देह भजना. आणि तो हा झाला फाटा पडला ना, फाटा पडला आणि दुसरीकडे झोकला. फाटा आल्यावर आपल्याला 4 वेळा विचारावं लागतं. चौपदरी रस्ता आल्यावर कुठं जातोय? पंढरपूरला जातो का कुठं अजून आयरानात घेऊन जातो? तसा इथे येऊन आपला फाटा फुटला आणि 84 लक्ष येऊन कारण झालो आपण. पुत्राच्या ममतेने मोहित झालेला धृतराष्ट्र, जीवाला काही कळत नाही. त्यांनी एकच काम करायचं म्हणून 4थ्या अध्यायातल्या 34 नंबरच्या श्लोकात सांगितलं, तुम्हाला नाही ना कळत, पण ज्याला कळतंय ना त्याला जाऊन फक्त विनम्र भावेने त्याचं विचारायचं, बाबा तुला माहिती तर मला सांग. आगाऊपणा आपला करायचं नाही. आपण आगाऊपणा केल्याशिवाय राहत नाही. जसं आपले बाबा दृष्टांत सांगतात, एका तरुण मुलगी नवीन लग्न झालं, तिने कधी किचन पाहिलं नाही, स्वयंपाक केला नाही, आणि लग्न झाल्यानंतर त्याचे मित्र म्हणले, अरे तुमच्याकडे लय पोळ्या चांगल्या बनवतात, आम्हाला यायचे पोळ्या खायला. हा म्हणला या, आता हिला कसल्या पोळ्या याच्यात बनवतात? तर तिने विचारलं त्या गलांड्या आजींना कशा पोळ्या बनवायच्या. त्या आजी सांगायला लागली डाळ शिजत घालायची. ही म्हणली मला माहिती, तुम्हाला बी माहिती आहे सगळं, पण सांगतो. डाळ शिजत घालायची, मग ती पण चांगली बारीक वाटायची. ही म्हणायची मला माहिती. मग पीठ मळायचं, त्यात साडं करायचं, त्याच्यात पुरण घालायचं, लाटायचं. म्हणली मला माहिती. मी असं मला माहिती म्हणून काय होतं पुढं घोटाळा. तिने म्हणली सगळं माहिती आहे तुला. मग पोळ्या चांगल्या भाजायच्या आणि सार गरम केला का सगळ्या त्याच्यात चुरून टाकायच्या आणि हाटू घ्यायच्या. ती म्हणली हे बी मला. आपला आगाऊपणा आपला शहाणपणा आपण आपल्या मर्यादित ठेवायचा. ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही ना, आता समजा आपण गाडी शिकायला गेलो आम्ही दुसरीकडं, तर गाडी शिकवणारे जशी सांगितले तशी शिकवायचं का? आपलं शहाणपणा करायचा नाही. पण जीवाचा स्वभाव आहे ना, आणि त्यामुळं तो फसला जातो. पुत्राच्या ममतेने मोहित झालेला धृतराष्ट्र संजयास विचारतो, हे संजया कुरुक्षेत्राची काय हकीकत आहे ती मला सांगा. ते असं म्हणतो, या ज्या कुरुक्षेत्रात धर्माचे ठिकाण आहे हे सुद्धा एक क्षेत्र आहे. 13व्या अध्यायात सांगितलं. आणि हा किती तत्वाचं क्षेत्र आहे? 36 तत्व आहेत आतमध्ये याच्यामध्ये, आणि 36 तत्वाचं कुटुंब आणि यांची एकोपा राहिलेला आहे. या कुरुक्षेत्रात आपण आपलं साधून घ्यायचे नाही. तर या क्षेत्रातले सुद्धा ना विरले जबरदस्त मोठे मोठे. याच्यात अग्नी आहे, पाणी आहे, आणि अग्नीचा आणि पाणीचा कसा आकडा आहे? 36चा आकडा आहे. पण ते इथं शांत गपचूप बसलेलं. वारा आणि अग्नी यांचा 36चा आकडा. अग्नीला वारा भडकवतो आणि पाणी काय करतो? अग्नीला विझवतो, आणि आकाश काय करतो? सगळ्यांना आपल्यात सामावून घेतो. असे ही एकमेकात 36 असणारे सुद्धा एक आत्मतत्व असल्यामुळे स्थिर आहे, त्याचं काही चालत नाही. पण ज्या वेळेला ते आत्मतत्व स्थिर होईल तेव्हा हे एकाचं मग मात्र कार्यक्रम दाखवायला सुरुवात करतात.
आणि मग आपला एक 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 पद्धतीने निघून जातो, अग्नी शांत होतो का मग सगळं चलनवलन थांबलं जातं, आतला वायू सुद्धा स्थिर होतो, मग दुर्गंधी सुटायला चालू होती. म्हणजे हे एकत्र आलेले ते याच्या एका याने आपल्याला इच्छित स्थळ गाठायचे, याला सुद्धा कुरुक्षेत्र म्हणतात. इथं पापही होतं आणि पुण्यही होतं. ज्या कुरुक्षेत्रात धर्माच्या ठिकाणी, कुरुक्षेत्राला धर्माचे ठिकाण असे म्हणतात, तेथे दुर्योधनाधिक माझे व धर्माधिक पंडूचे पुत्र युद्ध करण्याच्या निमित्ताने गेले आहेत. तर ते परस्परात एवढा वेळपर्यंत काय करीत आहेत ते मला सांगा. इथपर्यंत काल आपण आलेलो होतो. आपण आता पुढील विषयाकडे वळूया. तेव्हा संजय म्हणतो की ज्याप्रमाणे महाप्रलयाच्या वेळी काळाचे तोंड पसरलेले असते, त्याप्रमाणे पांडवांचे सैन्य उठाव घेऊन खवळले आहे असे तो म्हणाला. सर्व पांडव सैन्य एकवटून एका रोखाने सज्ज झाले, तेव्हा त्याला कोण आवरणार. ज्याप्रमाणे काळकुट्ट विष उसळले असता त्याचे शमन कोणाच्याने करवेल, किंवा वडवानल पेटून तो प्रलयवाताने प्रदीप्त झाल्यावर ज्याप्रमाणे समुद्रातील पाण्याचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो, त्याप्रमाणे पांडवांचे भयंकर सैन्य नाना प्रकारच्या व्यूहरचनेने सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळेस ते अति भेसूर असे दिसले. ते पांडवांचे सैन्य पाहून दुर्योधनाने त्याचा बेपर्वाईने तिरस्कार केला. तो कोणत्या प्रकाराने म्हणाल तर जसा हत्तीच्या कळपास पाहून त्यांना सिंह कपदार्थ मानतो तसा. मग द्रोणाचार्यांजवळ जाऊन त्यास म्हणाला की पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पाहिले ना. बुद्धिमान असा जो द्रुपद पुत्र धृष्टधुम्र त्याने या सैन्याची अशी चमत्कारिक रचना केली आहे की ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहेत. ज्या धृष्टधुम्नाला तुम्ही पढवून विद्येचा आगर केले, त्याने हा सेना सिंह चहूकडे पसरवलेला आहे. तो पहा तर खरा. दुर्योधनाने समोरची सेना पाहिल्यानंतर तो द्रोणाचार्याला जाऊन सांगतो, पहा समोरच्यांनी कशी व्यूहरचना केलेली आहे, तुम्ही त्याच्यावर काय केला इलाज. याशिवाय आणखी शास्त्रात प्रवीण आणि शास्त्र धर्मात निपुण असे असामान्य महान योद्धे आहे, जे बलाने, योग्यतेने आणि पुरुषार्थाने भीम अर्जुनासारखे आहेत. त्यांचे सहजच प्रसंगानुसार वर्णन करतो. या ठिकाणी महायोद्धा सात्यंकी राजा, विराट राजा आणि श्रेष्ठ महारथी द्रुपद राजा हे आले आहेत. चेकितान, दृष्टकेतू, पराक्रमी आसा काशी राजा, नृपश्रेष्ठ, उत्तमोजा व शब्य राजा याकडे पहा. हा कुंती भोज पहा. तसाच येथे हा युधामन्यू आलेला आहे आणि पुरुजित आदी करून सर्व राजे आले आहेत ते पहा. दुर्योधन द्रोणाचार्यास म्हणतो, अहो महाराज, हा पहा सुभद्रेच्या अंतकरणाला आल्हाद देणारा तिचा मुलगा प्रति अर्जुन असा अभिमन्यू. तसेच आणखी हे द्रौपदीचे मुलगे व सर्व महारथी की ज्यांची गणती करता येत नाही असे अपरिमित वीर या ठिकाणी जमले आहेत. आता आमच्या सैन्यात प्रमुख असे महावीर कोण कोण आहेत ते सांगतो ऐका. प्रथम खुद्द आपण, नंतर इतर वीर जे आहेत त्यापैकी काही मुख्यांची एक दोन नावे दिग्दर्शनार्थ सांगतो. शौर्याने व बलाने केवळ प्रतिसूरी असा हा गंगापुत्र भीष्म. शत्रुरूपी हत्तीला केवळ सिंहासारखा भासणारा असा हा पराक्रमी वीर कर्ण. यातील एकमेकाच्या केवळ संकल्पाने ह्या विश्वाचा संहार होईल. फार काही सांगावे, हे एकटे कृपाचारी देखील या कृत्याला पुरे नाहीत का. हा या ठिकाणी विकर्ण वीर आहे. तसा तो पलीकडे अश्वत्थामा पहा, ज्याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी बाळगतो. युद्धामध्ये सदैव विजयी असणारा हा सोमदत्ती. त्याप्रमाणे ज्याच्या शौर्याचा अंत प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही लागत नाही असे आणखी कितीतरी वीर आहेत की जे शस्त्रविद्येत निपुण असून अस्त्राच्या विद्येचे तर साक्षात अवतारच आहेत. फार कशाला यांच्यापासून संपूर्ण अस्त्रविद्या जगात प्रसिद्धीस आली. हे अति बलवान असून जगात यांच्या तोडीचे दुसरे योद्धे नाहीत. ज्यांच्या अंगी पुरते सामर्थ्य असेल तरी पण ते जीवाभावाने मलाच अनुसरलेले आहेत. ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पती वाचून इतरांना स्पर्श करीत नाही, केवळ पतीच्याच ठिकाणी असते, त्याप्रमाणे या वीरांना मीच जीव की प्राण आहे
हे स्वामी भक्तीविषयी इतके निश्चित आहेत की आमच्या कामापुढे ते आपले प्राणही तुच्छ समजतात. म्हणून ते पराकाष्ठेचे उत्तम स्वामी भक्त आहेत. हे युद्ध कलेमध्ये निष्णात असून युद्ध कुशलतेने कीर्तीस जिंकणारे आहेत. फार काय सांगावे, क्षत्रियाचा धर्म यांच्यापासून प्रसिद्धीला आला आहे. हो, याप्रमाणे आमच्या सैन्यात सर्वोत्तपरी पराक्रमी असे अपार वीर आहेत. यांची किती म्हणून गणती करावी. आता याच्यामध्ये काय सगळा पात्र परिचय चाललेला आहे. आमच्याकडून कोण लढते आणि तुमच्याकडून कोण लढते असं द्रोणाचार्याला दुर्योधन सांगतोय. तशात सर्व क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि जगातील सर्व योद्ध्यामध्ये प्रतापी ज्येष्ठ असे जे भीष्माचार्य यांच्याकडे सर्व सैन्याचे आधिपत्याचे अधिकार दिलेले आहेत. आता त्यांनी हे सर्व सैन्य आवरून अशा बेताने रचले आहे की जणू काय हे किल्लेच बांधलेले आहेत. त्यांच्या शौर्यापुढे त्रिभुवन देखील तुच्छ आहे. असे पहा की आधीच समुद्र हा कोणास दुस्तर नाही तर तो सर्वोत्तपरी दुस्तर आहे. तशात त्यास वडवानराचे साह्य व्हावे किंवा प्रलय काळाच्या अग्नीला महामाताने साह्य मिळून त्या उभयतांचा जसा संयोग व्हावा तसे या आमच्या अफाट सैन्यात भीष्म हे सेनापती मिळाले आहेत. तेव्हा आमच्या सैन्याबरोबर कोण युद्ध करील, कोण टिकेल. पांडवांचे सैन्य पाहावे तर ते अगदीच थोडे आहे, परंतु त्यांची वरपंग रचना मात्र मोठी दिसते. शिवाय त्यांचे सेनापतित्व दांडग्या भीमसेनाने स्वीकारले आहे. इतके सांगून दुर्योधन ती गोष्ट बोलण्याची सोडून देऊन स्तब्ध राहिला. हे सगळं कशासाठी सांगतात? गीता सांगायची, पण गीता सांगण्यात देव का प्रवृत्त झाले तो प्रस्ताव चाललाय. जसं प्रत्येक आपल्या मेळाव्याची कशी असते प्रस्तावना असते, प्रत्येक ग्रंथाची प्रस्तावना असते, तसं गीतेच्या पुढील 17 अध्याय काय होणार आहे आणि कशामुळे तो विषय आलेला आहे त्याचा पात्र परिचय चाललेला आहे. का देवाला असं का वाटलं गीता सांगायला, तर हे सगळे युद्धभूमीवर आले. इथं आल्यानंतर हे पराक्रमी वीर आहेत आणि आता युद्ध करणार. त्याच वेळेला अर्जुनाला मोह झाला आणि तो मोह घालवण्यासाठी देवाला गीता सांगावं लागली. म्हणून या पहिल्याच अध्यायाचं नाव आहे शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव योग. कशासाठी योग? हा योग म्हणजे जोडणे. हा योग कशासाठी आला पहिल्या अध्यायाचा? तर हा योग नसता आला आणि हे सगळे एकत्र जमले नसते तर गीता काय आपल्या वाट्याला आली नसती. म्हणजे भीष्माचार्य कृपाचार्य हे उपकारकच म्हटले पाहिजे. भले आणि तिने लढत असतील पण ते जर नसते तर आपल्या वाट्याला काय हा योग आला नसता, है की नाही. मग पुन्हा सर्व सेनापतीच म्हणाला, अहो आता आपापले सैन्य समुदाय सज्ज करा. कोण बोलतोय आता? इथे दुर्योधनच बोलतोय. ज्याच्या ताब्यात सैन्याच्या ज्या औक्षणी आहेत त्यातील श्रेष्ठ महाराजांनी आपापल्या औक्षणी वाटून घेऊन युद्धस्थानी जाऊन उभे राहावे आणि त्यांनी त्या औक्षणी सांभाळाव्यात व भीष्माच्या आज्ञेत वागावे. नंतर तो द्रोणाचार्यास म्हणाला, तुम्ही सर्व सैन्यावर देखरेख ठेवावी आणि भीष्मास मदप्रमाणे समजून त्यांचेच संरक्षण करावे, कारण आमच्या सर्व सैन्याची भिस्त सर्वोत्तपरी त्यांच्यावरच आहे. राजा दुर्योधनाचे हे भाषण ऐकून सेनापती भीष्मास फार आनंद झाला. कारण का आनंद झाला असेल? कारण भीष्माचार्याचं काय केलं त्यांनी? गुणवर्णन केलं. तो म्हणला माझ्याप्रमाणे यांचं संरक्षण करा, मी समजून यांचं रक्षण करा सगळ्यांनी. त्यामुळे भीष्माचार्यांना आनंद झाला आणि त्यांनी सिंहासारखी गर्जना केली. तो गर्जना नाद दोन्ही सैन्यात इतक्या विलक्षण तऱ्हेने दुमदुमून गेला की त्याचा प्रतिध्वनी आकाशात देखील मावेना. तो प्रतिध्वनी होत आहे तो त्याचबरोबर वीरवृत्तीच्या बळाने भीष्माने आपला दिव्य शंख वाजविला. ते दोन्ही प्रचंड ध्वनी एकत्र झाले तेव्हा त्रैलोक्याच्या कांठाळ्या बसल्या. त्यावेळी आकाशच कोसळून पडत आहे की काय असा भास झाला. त्यावेळी आकाश गडगडू लागले, समुद्र उसळू लागला. हे स्थावर जंगम विश्व घाबरून जाऊन थरथर कापू लागले आणि महानादाच्या घोषाने पर्वताच्या गुहांमधून देखील प्रतिध्वनी दुमदुमून उठले. असे चालले असता त्या सैन्यामध्ये रणवाद्य वाजू लागली. त्या नाना प्रकारच्या रणवाद्याचा ध्वनी इतका कर्कश आणि भयंकर होता की मोठ्या धैर्यवानांना देखील तो महाप्रलयच आहे असे वाटले. नौबत, डंके, मांदळ,
ढोल, एक प्रकारचे रणवाद्य, शंख, मोठ्या झांजा व तुतारी इत्यादी अनेक रणवाद्यांचा गजर आणि वीरांच्या मोठमोठ्या रणगर्जना सुरू झाल्या. कोणी आवेशाने दंड ठोकू लागले, कोणी चौताळून मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि मदोन्मत्त हत्ती बेफान होऊन आवरत नासे झाले. त्या ठिकाणी भित्र्याची काय कथा, जे कसरले ते कच्चे लोक तर कसपटाप्रमाणे उडूनच गेले. त्यामुळे यमास सुद्धा दहशत बसून त्याचे शरीरही आवरेनासे झाले. कित्येकांचे उभ्या उभ्या जीवच गेले लढाईच्या अगोदर. जे भेकड होते ते, जे धैर्यवान होते त्यांची दात खीळ बसली आणि जे नामांकित होते त्यांच्या अंगास कापरे सुटली. अशा प्रकारचा म्हणजे आता इथं आपण या युद्धकर्त्यांचं पाहिलं आणि आपल्या बाबांची जर रणधुमाळी पाहिली धर्मप्रचाराची श्रीपाद बाबांची, तर त्यांच्या पण प्रमाणे असं झालं. भित्र्यांची ते काय करता, जे कचरले कच्चे लोक कसपटाप्रमाणे उडून गेले आणि यमास सुद्धा दहशत बसून त्याचे शरीर आवरेनासे. कित्येकांचा उभ्या उभ्या जीव गेला. जे धैर्यवान होते त्यांची दात खीळ बसली. त्यांना खऱ्या परमार्थाबद्दल काय बोलता येईना, कारण आपली सगळी खोटीच नाटकं चालू होती. आणि नामांकित योद्धे होते त्यांच्या अंगास कापरे सुटले. जे जगत मान्य झालेले त्यांच्या अंगाला कापरे भरले. का ते बाबा काय करतात, घोटीचे बाबा काय दाखवतात, घोटीचे बाबा काय दाखवतात, देव दाखवतात. देव दाखवता येतो बरं का. आणि जो म्हणतो देव दाखवता येत नाही त्याचा अर्थ समजून घ्यायचं की त्यांनी त्याचं काय अभ्यासच केलेलं नाही. कारण साधू संत म्हणतात देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आणि हे अभंग आणि तुकाराम महाराजांची देव वाटायला साधू संत आले होते आणि हे साधू संत वाटायला नाही आले. आताचे डुप्लिकेट सगळे काय करायला आलेले, लुटायला आलेले आहेत आपल्याला. ते संत म्हणायचे तुम्ही लुटा लुटा संतजन, आणि हे आपल्याला लुटायला आलेले संतजन आहे की नाही. वास्तविक या जगामध्ये देव सहजासहजी प्राप्त होतो बरं का. देव प्राप्त करण्यासाठी कुठं वनात जायची गरज नाही, न लगती सायात संसार त्यागायची गरज नाही. आसोनी संसारी जीवा वेग करी आणि वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. चारी वेद हात उभारून सांगतात या या या. काय प्रमाण आहे का महाराज तुमच्या? वेद हात उभारून सांगतो, हकारोनी सांगे नाही तुका सांगे, पण वेद बघा बोधला म्हणे त्याच्यामध्ये, त्या अभंगामध्ये त्याच्यामध्ये वेदशास्त्र पुराणे हाका मारिती लोका या 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 या. कशासाठी? या देव प्राप्त करण्यासाठी. आणि जे एवढं खुणा ऐकून काय म्हणजे दौंडी ऐकून सुद्धा येत नाही त्यांना सांगितलं पुढचं, गाफील निजल्याने काळ देईल धोका. धोका म्हणजे कपडे धुवायचा. 84 लक्ष वेळीचे फटके त्यांना बसणार आहेत. कित्येकांचे उभ्या उभ्या जीव गेले. धैर्यवान होते त्यांची दात खीळ बसली आणि नामांकित योद्धे होते त्यांच्या अंगात कापरे सुटली. अशा प्रकारचा तो भयंकर वाद्यध्वनी ऐकून ब्रह्मदेव देखील व्याकुळ झाला. आता बाकीच्यांचं काय, इंद्रदेव तर आजच हा प्रलय काल ओढवला आहे की काय असे म्हणू लागला. आता आपल्याला आश्चर्य वाटत असेल की एवढं काय झालं असेल का, ब्रह्मदेव हे केलं नामो. आताच्या आज पाहिलं का आपण, आज रोडला बरेच लावले होते ते डीजे. तो रोड सुद्धा हादरतो, जीप मध्ये बसलेला गाडी सुद्धा हादरते माहिती ना. एवढे ते डीजे त्यांना दन आवाज येत. आता त्या काळातले तिथे देवाच्या हातातले होते म्हणलं की एवढे पावरबाज असतील ते. याप्रमाणे स्वर्ग लोकात दानादान उडून गेली असता इकडे पांडव सैन्यात काय झाले पहा. जो रथ विजयाचे प्रत्यक्ष माहेर घर असून, जो हा कोणाचा रथ आहे, अर्जुनाचा रथ. त्याच्याकडे विजय त्याच्याकडेच जाणार, नाही तर दुसरं कोणाकडे जाणार. का बरं विजय त्याच्याकडे जाणार? अर्जुनाकडेच का जाणार विजय? भगवंत त्यांच्याकडे म्हणून. आणि भगवंत जर पांडवाकडे गेला असता तर विजय कोणाकडे गेला असता? भगवंत जर गेला असता, जर दुर्योधनाने पहिला भगवंत मागितला असता तर विजय कोणाचा झाला असता? पांडवांचाच झाला असता. नीतिवानाचं सामर्थ्य, सत्यवादाचं तप आहे. सत्याच्या ठिकाणीच देव असतो. सत्यच ईश्वराचं स्वरूप आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. देव तिथंच आहे सत्याच्या ठिकाणी. जरी आम्ही तिने तिकडे गेला तर त्याला युक्ती इकडे येऊन सांगून गेला असता रात्रीच्या रात्री, है की नाही.
जो रथ विजयाचे प्रत्यक्ष माहेरघर असून महातेजांचे केवळ भांडारच व ज्यात गरुडाप्रमाणे वेगवान असे 4 घोडे झुंपलेले होते. पंख असलेल्या मेरू पर्वताप्रमाणे दिसणारा असा तो श्रेष्ठ रथ तेथे शोभला. त्याच्या तेजाने 10 दिशा भरून गेल्या. ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठाधिपती श्रीकृष्ण सारखी होते त्या रथाचे गुण कोटवर वर्णन करावे. साक्षात शंकराचा अवतार जो मारुती तो त्याच्या ध्वजस्तंभावर असून शारंग धनुष्य धारण करणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते. पहा काय त्या प्रभूचे केवढे आश्चर्य आहे. देवाचा आपल्या अंकित झाला पाहिजे का. देव आपल्या मागे पळावा, माणसाने आपल्या मागे पळावा. माणसं पळाली का समजायचं आपण काय होणार, घोटाळ्यात येणार. आणि जगामध्ये जेवढे धर्म काय सांगणारे लोक आहेत त्यांच्या पाठीमागे माणसं पळतात, देव नाही पळत. धर्माचे रक्षक नाही बघा दुसरं प्रमाणे दासबोधा म्हणलं नाही ते बी नाही की धर्माचार्य जे त्यांना काय झालेले की त्यांनी ग्रंथाचा अभ्यास केला आणि त्याच्यामुळे त्यांच्या पाठीमागे माणसं लागलेली. देव सोडून माणसाच्या पाठीमागे लागले. बघा हरिदासा साहित्य उडवले. जे हरिदास आहेत जगामध्ये त्यांना काय उडवलेले, साहित्याचा अभ्यास करण्यात त्यांचं आयुष्य घालवलेले. पण देव प्राप्त नाही झाला आणि सगळे साहित्य देव देत नाही बरं का. ही ज्ञानेश्वरी जरी असली तर ती देव देत नाही. ती काय करते, अज्ञान घालवते. अवघीत शास्त्री अविद्या अविनाशाची पात्रे वाचून न होती स्वतंत्र आत्मबोधे. ही शास्त्र आत्मबोध देऊ शकत नाही. आत्मबोध कसा आहे, पहिलाच आहे. ताई मी त्या दिवशी कीर्तन केलं का नाही, हरी प्राप्तीची उपाय. हरी प्राप्त करायचं आहे का प्राप्तच आहे, प्राप्तच आहे. प्राप्ताची प्राप्ती करायची. मग काय प्राप्ताची प्राप्ती करायची, त्याच्यावर जे आलेलं आवरण ते पाण्यावर तर शेवळ काढलं का पाणी तयारच आहे. आणि पाण्यावर शेवळ कशामुळे आलेले, पाण्यामुळेच आलेले. मग माया काढली का ब्रह्म तयार आहे. आणि माया कोणामुळे आलेली आहे, ब्रह्मामुळेच माया आलेली आहे. ती माया मग माया जर ब्रह्मामुळे आली तर ती आपल्या सत्तेने जाणार आहे का, ब्रह्माच्या सत्तेनेच जाईल. आपल्या सत्तेने काही घालणार नाही, कसपट सुद्धा उडून जाणार नाही. तेव्हा त्याची इच्छा होईल तेव्हाच मायेपासून तो आपल्याला बाजूला काढील. समजायचं भगवंताची आपल्या कृपा आहे. जर आपल्यापासून एक एक लक्षण बाजूला निघत गेलं तर आपण समजायचं भगवंताची कृपा आहे. आणि एक एक आपल्याला धरीत राहिलं का समजायचं आपण लचंडाच्या नादी लागलो ना, आपण गोत्यात येणार. आपण सुटलो पाहिजे, सगळी माणसं सोडून गेली पाहिजेत आपल्याला, तेव्हा आपण विजयी झालो म्हणायचं. कारण माणसाची बुद्धी कशी असणार, माणसासारखीच असणार. आपल्याला सगळे सोडले पाहिजे. नावडे जन, संताची कल्पना करवणार नाही आपल्याला. संताची बुद्धी आणि संताची भाषा आपल्याला कळणार नाही. संत त्याला म्हणतात भक्त ऐसे जाना, मानू नका फक्त. काय करा, जाना. तुम्ही अनुभव घ्या त्यांच्या बरोबर राहून. भक्त ऐसे जाना, माना म्हणले असते तरी चाललं, पण नुसतं माना नाही, जाना. जे देही उदास, देहाबद्दल त्यांना कोणतीच आसक्ती नाही. गेले आशा, तेच पाश आहेत. आशेमुळे गुंतला जातो माणूस आणि आशेमुळे त्याच्यावर काय पडतात, पाश पडतात, तो अटकला जातो. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. विषय त्यांचा काय झालं, नारायणच झालं. आपल्या मुखात नारायणच पाहिजे. दुसऱ्या चकाट्या आणि प्रपंचाच्या व्यथा आपल्या मुखात आल्याच नाही पाहिजे. तर आपण योग्य दिशेने जाऊ, नाही तर मध्ये आपली कुठं गफला होईल सांगता येत नाही. विषय येतो त्यांचा झाला नारायण. नावडे, कोण कोण नाही आवडत त्यांना, नावडे जन, धन, माता पिता. जन पण नाही आवडत, जगो नको, धन नको, आई नको, वडील नको. आणि तुझं कसं काय व्हायचं बाबा, हे सगळं नको म्हटलं तर कसं काय होईल. त्याचं तिसरं चिरण आहे. कारण त्याला माहिती निर्वाणी गोविंदा. निर्वाण म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत माझं रक्षण कोण करणार आहे. निर्वाणी गोविंदा असे कोण आहे आपल्या पुढे, मागे पुढे. आता माझ्या पुढे कोण आहे आणि माझ्या मागे कोण आहे आणि तुमच्या आपल्या मागे कोणी. पण असा आपलं कुठं निश्चय, आपला असा निश्चयच नाहीये. आपलं नुसतं म्हणणं आहे की नाही. आणि मग तो मात्र त्याचा निश्चय. आणि त्या माणसाला फक्त एकच काम आहे का, आपल्याला एकच काम आहे. आता आपण जर आता भलती सलती कामं केली तर घातली या भय. मग आपल्याला काय कर्तव्य आता,
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. जिथं चांगली गोष्ट चालू असत तिथं आपण साह्यभूत व्हायचं. नाही तनाने जमलं तर मनाने व्हा. धनाने काही गरज नाही. पैसा परमार्थाला लागतच नाही. तुम्हाला सांगतो पैशाचं काहीच काम नाही. पैसा आहे ना, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या साधूच्या दरवाजामध्ये आपण जातो ना मंदिरामध्ये, ओझरचं मंदिर पाहिलं सर आपण मोठमोठ्या देवनात, तिथं अशा दोन बायका असतात हात जोडून उभे असतात. त्या कोण असतात? दोन. त्या रिद्धी सिद्धी म्हणतात, महाराज काय इच्छा पाहिजे, काय इच्छा बोला, काय पाहिजे तुम्हाला. आता हे आपल्यासारखे 60 गाड्या घोड्या मागणारे त्यांच्या तिथं कोण उभं राहणार आहे? हा, तुम्हाला काय पाहिजे? पण साधू संत काय बरं, संसार तो तयाचा दास. त्या साधूचा संसार काय आहे? दास आहे. मोक्ष पाहत असे वास. त्या साधूच्या संगतीची कोण इच्छा करतोय? मोक्ष. रिद्धी सिद्धी देशवटा दे त्रास. रिद्धी सिद्धी साधूला त्रास देतात आणि साधू त्यांना सांगतो माझ्या दरवाज्यात उभं राहायचं नाही. देशवटा, गावाच्या वेशीच्या जवळ जाऊन उभे राहा. कोणला उभं केले? आणि जर गावाचं काही काम असलं, पाणी पुरवठा योजना, रस्ते बांधकाम योजना, शाळेची काही कामं, तर तुम्हाला आमच्या घरादाराची आम्हाला कामाची गरज. रिद्धी सिद्धी देशवटा दे त्रास. वैष्णव जन त्यास न शिवती. साधू त्याला शिवत नाही. साधूच्या कार्यात पैशाची बिलकुल गरज नाही. पण लोक म्हणतात पैशाशिवाय होणार आहे का? आणि पैशाशिवाय सगळं होतं. कारण साधूचं काम कोण करतं? माणसं. साधूचं काम कोण करतं? देव करतो. प्रत्यक्ष देव. देवाला वाटतं स्वतः तिथं काहीतरी करावं. धर्माच्या कार्यामध्ये परीक्षित राजाने राजश्वी यज्ञ घातला, तिथल्या पत्रावळी कोणी उचलल्या? भगवान कृष्णाने उचलल्या पत्रावळ्या. साधूच्या घरी देव काम धंदा करी. पितांबर धरी वरी छाया. त्याला सावली करतो. सावली किती जरी बाहेर उन्हाळा असला तर त्याला ऊन लागणार. आता ती का छत्री धरल्यासारखी दिसणार आहे सावली? त्याप्रमाणे साधूचं सगळं देव काम करतो आपलं. अशा प्रकारे आपण काही लांब गेलेलो. मग आता या अर्जुन हा संत योनीचा झालेला आहे. संत क्वालिटीमध्ये येतं. त्याचं काम काय करतो देव? जसा आता शेट आहे ना, शेट एखादे उतरले का लगेच ड्रायव्हर उतरतो, लगेच दरवाजा खोलतो आणि शेटला गाडीच्या बाहेर काढतो. कारण शेटच्या हाताला काय झालेलं आहे? लखवा झालेला आहे. त्याला दरवाजा खोलून बाहेर येता येत नाही. त्याला बाहेर काढतो. जसा तो नोकर शेटच्या माग पुढं पळतो तसा देव अर्जुनाच्या माग पुढं लगेच रथाची गाडी बिडी तयार, घोडे बिडे तयार करून सजवून आणायचा आणि अर्जुनाला म्हणायचा बसा, त्याच्या दरवाज्यात घेऊन जायचा. कोण? देव. असा देव आपल्या अंकित झाला पाहिजे. देव आपल्या नाचणीने नाचला का समजायचा आपला परमार्थ. त्या 1 ग्लास ताकासाठी कोण नाचवत होतो? गवळणी देवाला सांगायच्या 1 ग्लास तुला ताक देते, दूध नाही बरं का, तूप लोणी नाही, काय देतो त्या? ताक म्हणजे आचार देतो. हो तुला देतो, पण तू नाचला पाहिजे. आता त्याच्या घरी किती गाया होत्या? 9 लक्ष ज्याच्या घरी गाया तो का नाचत होता? देव भावाचा भुकेला. हाच अशा प्रकाराने अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करतात. ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठाधिपती श्रीकृष्ण सारथी होते त्या रथाचे गुण कोठवर वर्णन करावे. साक्षात शंकराचा अवतार जो मारुती तो त्याच्या ध्वजस्तंभावर असून शारंग धनुष्य धारण करणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते. फार काय त्या प्रभूचे केवढे आश्चर्य पहा. त्याचे भक्तावर अत्यंत विलक्षण प्रेम असल्यामुळे तो अर्जुनाचे सारथ्यही करू लागला. ज्याने आपल्या सेवकाला पाठीशी घालून, सेवकाला कुठं घातलं? आता काही लोक म्हणतात, बाबा कीर्तनकार बाबा म्हणतात आम्ही 2 जण प्रवास करत होतो आणि तुमच्या मुलामुळं मी वाचलो. त्या मुलाच्या आईला सांगतात कीर्तनकार बाबा नाही की मी वाचलो नसतो. आणि तो मुलगा तो कोण असतो? बाबाचा भक्त असतो. आणि आता भक्ताला पहिलं घालवलं, बाबा शाबूत राहिलेला. आता बघा ते इकडे झालं. काय झालं तिकडे पाठीमागे? त्याला अहो ते पाऊस झाला कुठं? केदारनाथला. त्याच्यानंतर सगळे साधू आले बरं का, ते कमलंदू वगैरे म्हणून सगळे दंड आणि ते त्या प्रसार माध्यमांना माहिती द्यायला. म्हणलं फार भयंकर आलो होतो.
पण बाबाजीनी म्हणजे शंकर भगवंताचं मंदिर होतं ना, बाबाजी के वजह से हम बच गए. आणि जे पाहुणे आले होते ना फिरायला ते गेले. त्यांचं वाईट झालं का? जे तिथं मेले ते वाईट, त्यांचं वाईट झालं का चांगलं झालं, कल्याण झालं सांगावं? त्यांचं चांगलं झालं. नक्की सांगा, चांगलं झालं का वाईट झालं जे तिथे गेले ते? ही साधूची उरफाटली भाषा आहे. ते जे मेले ना त्यांचं कल्याण झाले ते, पण जग म्हणतात त्यांचं वाईट झालं. आणि जे वाचून आलेत ना ते रडतात. ते म्हणजे आम्ही वाचलो. ते वाचले का गुतलेत? आमच्या माझ्या गाडीमध्ये एक म्हातारी नेहमी बसायचे, मंदिरात जायचे. 8-10 दिवस झालं म्हातारी एकटीच आली. मी म्हणलं क्या होगा सेठ क्यों नहीं आए? ती म्हणती सेठ तो गए, मंदिर की सीढ़ी चढ़ते चढ़ते गए, उनका बहुत अच्छा होगा, उनका बहुत अच्छा होगा. मंदिराची सीढ़ी चढता चढता शेठ गेले आणि त्याची बायको म्हणती सेठ का बहुत अच्छा होगा. मग आता त्यांचं वाईट झालं असं. पण आता म्हातारीला कधी कळालं? जेव्हा ती संसार नेटाणी करीत असतील तेव्हा जर गेला असतं तर म्हणली असती का बहुत अच्छा हुआ? सगळं झालं आणि आता राहून काय उपयोग नव्हता. आता देवाच्याच दारात जायला पाहिजे होता, म्हणजे आता गेला तो. हो तिथं असेल त्यांना काय आठवलं असेल? बाबा म्हणतात मला आला ताप तर देवा तू माझा बाप, आणि माझा गेला ताप तर मी देवाच्या बापाचा. मग दुःखामध्ये देव आठवतो. कोणतीने दुःख माहितलं ते जे 8 दिवस तिथं राहिले असतील त्यांना काय वाटलं असेल आणि कोणाचं दावा करत असतील? त्या दाव्यामध्ये त्यांचं कल्याणच झालेलं आहे. आपण कुठून कुठे गेलो? त्या प्रभूचे आश्चर्य काय आहे तुम्ही बी सांगत जा मला. कुठून कुठे गेलो आणि काही गोष्ट नाही कळाली तर विचारा. इथं काय आपण काय सगळे सारखेच आहोत. कोण मोठा नाही आणि कोण छोटा नाही. आणि ते आपल्या बोली भाषेवरून सगळ्यांना कळतंय. आपली भाषा एकमेकाशी बोलताना आपण तसेच बोलतो. कोण छोटा नाही आणि कोण मोठा नाही की नाही. पहा काय त्या प्रभूची केवढी आश्चर्य. त्याचे भक्तावर अत्यंत विलक्षण प्रेम असल्यामुळे तो अर्जुनाचे साहित्य करू लागला. त्याने आपल्या सेवकाला पाठीशी घातले. इथून आपण गेलो. देव पुढे आला. सगळे आश्रय होती. तुम्ही ऐकले असेल प्रवचन. सगळं रोज देव पाहिला बसायचा आणि अर्जुनाला घेऊन यायचा. मग देव उतरायचे, अर्जुन उतरायचा. पण शेवट 18व्या दिवशी युद्ध झाल्यानंतर रथावरून पहिलं खाली कोण उतरलं? अर्जुन उतरला आणि देव नंतर उतरला. अर्जुन म्हणला आज का उरफट का नाही? ते म्हणले सांगतो तेवढं करायचं, शहाणपणा करायचा नाही. आपला शहाणपणा जास्त असतो. आपण ऐकत नाही आणि ज्याला हे कळत नाही ना त्याला कोणतीच गोष्ट कधी प्राप्त होत नाही. एका मुलीचं लग्न करायचं होतं. एका राजाची मुलगी होती. 32 लक्षणाने युक्त होती. किती? 32 लक्षणाने. मग नवरा बी तसंच पाहिजे ना शोधायला. मग राजाने सांगितलं शोधून आणा. 32 लक्षणाने युक्त मिळाली तर एक मिळाला 30 लक्षणाने युक्त असलेला. आता राजा हैराण झाला होता. मुलगा शोधून शेवटी तो मुलाला घेऊन आला. तो ज्याने सेनापतीला सांगितलं शोधून आणलं. त्याने आणल्यानंतर त्याने राजाला विचारलं. म्हणला राजाने सांगितलं. म्हणला राजाला त्याने सांगितलं 32 लक्षणाने नाही भेटला पण 30 लक्षणाचं भेटलंय. बरं म्हटला बरं झालं काहीतरी नाहीपेक्षा बरं म्हणले. मग विचारलं म्हणले आता वेळ भरपूर झाला तर तू एवढंच सांग तुझ्याकडं कोणती 2 लक्षणं नाहीत म्हणजे मग मला बाकीची 30 कळणार आहे. तर त्यांनी त्या मुलाने सांगितले माझ्याकडे 2 लक्षणं नाहीत. एक तर मला काही कळत नाही आणि दुसरं कोणी सांगितलं तर मी त्याचं ऐकत. हे दुसरं लक्षण म्हणलं मुद्द्याची 2 लक्षणं नाही. गेट आउट म्हणलं माझी लेक अशी राहिली तर चालेल तू चालता हो पहिलं. काय ती करावी 32 लक्षणे नाक नाही तिने. तुकाराम महाराजांनी बघा काय केलं. परमार्थाचं नाक आहे निरपेक्षता तेच नाशिक तेने विनते निर्नास्तिक कैसे सुख सापेक्षता जोडे. देव जोडायचा असेल तर निरपेक्ष माणूस पाहिजे. भक्ती क्षेत्राचं नाक आहे ते आणि ते ज्याच्याकडे नाही तो 32 लक्षणांनी युक्त असलं जरी पोरगी दिसायला सगळं चांगलंय पगार ₹1,00,000 पण नाकात बसकी चालणार आहे का? नाही चालणार. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात काय ती करावी 32 लक्षणे नाक नाही तिने वाया गेली. मात्र इथं देव पहिले शेवटच्या दिवशी स्वतः त्याला उतरवलं मग उतरले आणि उतरल्यानंतर अर्जुनांनी पाहिलं 10-5 देव पावलं पुढे गेल्यानंतर काय झालं? रथ पेटला. कशामुळे पेटला होता तो? कारण देव पुढे बसले होते ना. तिकडून जी शस्त्रास्त्र यायची म्हणून देव पुढे बसले होते आणि पायीक पाठीशी घातला आणि देव पुढे उभा राहिला संकटाला भिडायला आणि भक्ताला मागं ठेवलं. तो खरा भक्त आहे. स्वतः कळी काळाची भिडी आहे की नाही आणि मागं राहतो. आणि ही शिवाजी महाराजांची पण टॅक्ट होती आणि म्हणून शिवाजी महाराज नेहमी यशस्वी झाले.
ते लढाईला पहिले स्वतः निघायचे आणि बाकीचे राजे घरात बसून ऑर्डर सोडायचे. आणि त्यामुळे मग ते हारायचे आणि हे मात्र जिंकत गेले. त्यांच्या आईने लहानपणी त्यांना सांगितल्या होत्या कोणत्या गोष्टी, रामायणाच्या आणि महाभारताच्या. आणि भक्ताला आई वडील का नाही आवडत, तर त्याच्या भक्ताला माहिती आहे आपल्या आईबापाने आपल्याला कोणत्या गोष्टी सांगितल्या होत्या, आहे की नाही. आपले बाबा सांगतात पोरग पाळण्यात घातल्यापासूनच आईचे त्याला धडे असतात, यू यू गाई आणि हाड हाड कुत्र्या. मग त्याला 50,000 पगार भेटला तरी त्याची हाड हाड काय आयुष्यातली जात नाही. त्याला रामायणाच्या गोष्टी. म्हणून आपले आई वडील जर आपले मार्गस्थ योग्य असते तर आपल्याला एवढे उपक्रम राबवावे लागले नसते बरं का. लहानपणापासूनच आपल्याला यांचं वर्णन करते गीता. हे बसलेत ना बारकाली, यांचं 6वा अध्याय वर्णन करतो. यांचा खुश झाला पोरगा चंदू बाबा, तुमचा पोरगा खुश झाला. यांचं वर्णन करतं. यांचा मागील अभ्यास हा पूर्ण राहिलेला आहे. त्यांना अशा कुळात पाठवलं देवाने, आता अनुग्रहित घरात पाठवलं. आणि ते घरचेच म्हणतील चल बाळा ज्ञानेश्वरीला. आणि इतरांची पोरं जर ज्ञानेश्वरीला चालली तर बाप म्हणून काय, पानसरे बाबांनी प्रमाण दिलेलं आठवतं, कैसी पोरा लागली चट धरी देऊळाची वाट वाट, कैसी पोरा लागली चट धरी देऊळाची वाट. आई बाप म्हणले आमच्या पोराला काय चट लागली, ते देवळाची वाट धरते. आणि आपली पोरं क्रिकेट खेळायला गेली, आपली पोरं पत्ते पान खेळतात, हे की नाही. म्हणजे आपला किती, मग ही कोणाची चुकी आहे, आई बापाची. आणि मग अर्जुना देवपुढा असल्यामुळे सगळी शस्त्रास्त्र देवाने रोखून ठेवली होती, त्यामुळे अर्जुन विजयी झाला. सगळं जे कर्तृत्व आपल्याला जे मिळणार आहे ते ईश्वराच्या कृपेने. अर्जुनाला 11 ते सांगितलं तुला फक्त निमित्ताला मला विजयी बनवायचे, मी सगळा प्रोग्राम ठरवून ठेवलेला आहे, यांना सगळ्यांना खल्लास केलेले आहे, पण मला विजयश्रीची माला कोणाला घालायची, तुला घालायची. तू येड्यावानी करू नको, शांत बसून राहा, फक्त गंमत बघत राहा. आणि देवा पुढं राहिला आणि अर्जुनाला सेफ मध्ये मागं ठेवलं. सगळी शस्त्रास्त्र तिथं गिरट्या घालत होती, पण अर्जुनापर्यंत जाऊ शकत नव्हती. कर्णाने ब्रह्मास्त्र सोडलं होतं, संपलं म्हणले अर्जुन संपला. पण कोणी वाचवला, आणि आपल्याला कोण वाचवते आतापर्यंत, मग त्यांनी वाचवले त्याचं काही करायला पाहिजे की नाही. आपण ब्रह्मास्त्र सोडलं, त्यांनी छेद घेतला होता, याचा वेध धरला होता. पण देवानी पाहिलं आता काय अर्जुनाचं चालणार. देवानी काय केलं, पाय दाबला, तसा रथ खाली उचला आणि याचा काय गेला, फक्त मुकुट गेला. देव आपला सांभाळ करतो कशासाठी, विजयश्री प्राप्त करायची. जन्माचे इति कर्तव्यता प्राप्त करण्यासाठी जगवलेलं आहे, संसारासाठी नाही. काय सांगावे प्रभूचे आश्चर्य. भक्तावर अत्यंत विलक्षण प्रेम असल्यामुळे तो अर्जुनाचे सारथ्य करू लागला. त्याने आपल्या सेवकाला पाठीशी घालून आपण स्वतः पुढे झालेल्या भगवान श्रीकृष्णाने आपले 5 जन्य नावाचा शंख सहज लिलीने वाजवला. पण तो अति महान ध्वनी गंभीरतेने गाजत होता. ज्याप्रमाणे उदयास आलेला सूर्य सर्व नक्षत्रास आपल्या तेजाने लोपवून टाकतो, त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यात सैन्यासभोवती वाद्यध्वनी दुमदुमत होता. तो त्या शंकानादाने कोणीकडे लोप पावला त्याचा पत्ता लागेना. तसेच पहा की अर्जुनाच्या देवाच्या शंकानाद कसा होता बघा. अति महान ध्वनी गंभीरतेने गाजत होता देवाचा, आणि यांची नुसती धुमाळीच चालू होती, नुसते गाजावाजान लोक ही झाली. पण हे मात्र शांत शंकानंदाने कोणी लोप पावला त्याचा पत्ता लागेना. तसेच पहा की त्या अर्जुना म्हणजे देवाचा जास्त गाजावाजा आणि अनपडाचा गाजावाजा जास्त असतो. पहा की अर्जुनाने आपला देवदत्त नावाचा अति गंभीर नादाचा शंख आवेशाने वाजवला. त्यावेळी त्या दोन्ही शंखाचा अद्भुत ध्वनी एकत्र झाल्यावर ब्रह्मांडाचे शतशः तुकडे होतात की काय असे वाटू लागले. इतक्यात भीमसेनालाही आवेश आला आणि महाकाळाने प्रमाणे खवळून त्याने आपला औंड्र नावाचा महाशंख वाजविला. त्या शंखाचा अतिगंभीर ध्वनी महाप्रलयाच्या मेघगर्जनेप्रमाणे होत आहे. तो धर्मराजाने अनंत विजय नामक शंख वाजवला. यांच्या शंखाची नावं सुद्धा बघा ना, अनंत विजय. अनंत काळापर्यंत कोणाचा विजय येईल, कोणाचा शंख येतो. काका परफेक्ट उत्तर द्या. काका कोणाचा आहे, धर्मराजाचा शंख येतो. जो धर्माने वाढतो त्याचा शंख अनंत काळापर्यंत विजयीच राहणार त्याचा शंख. आता धर्म काय, धर्माचा कोणी सांभाळ केला तसा पाहिला तो,
त्याचाही देवाने केला. देव सांगतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या पांडवांची का अवगुण काही कमी नव्हती. आपण बरी अशी अवगुण त्यांची होती. पांडवांची अवगुण काय अवगुण होती? बायकोच लावली जुगारीमध्ये. जुगार खेळावं का माणसाने? पण जुगार खेळले, घरदार लावलं आणि बायको पणाला लावली. म्हणजे आता किती शहाणी. पण आले देवाजीच्या. देवाला जर म्हणायचं याला शहाणाच जर घोषित करायचं तर तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होय राणा. रंक त्याचा, रंकाचा राजा, राजाचा रंक करण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे? देवाच्या मनात आहे. आपण फक्त कळसूत्री बाहुली. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्याच 84 ओळीमध्ये एक वाक्य सांगितलं, एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेको नाही आजले जैसे ज्येष्ठ सूत्राधीन दारुण यंत्र. जसं ते तो बाहुली नाचवणार असतो ना, त्याच्या हातात असतात त्या धाग्या दोरे, पण ते आपल्या तिकडे दिसतं. तसं आपले धागे दोरे कोणाच्या हातात आहे? त्याच्या हातात. पण एवढं आपल्याला माहित असून सुद्धा आपलं नाचणं काय थांबव? आपण म्हणतो मी माझ्या चालीने चालत, तुझ्या चालीने चालताना यायचं धागे दोरे त्याच्या हातात आहे. तो नाचवील तसंच नाचायचं. आणि प्रत्येकाला आपल्याला पार्ट दिलेले, पात्र दिलेले आपल्याला वठवायचं. आता अमिताभ बच्चनला पात्र दिलेले आणि जो गुंड आहे त्याला बी पात्र दिले. म्हणजे त्यांनी यथार्थ त्याने ज्याचं काम यथार्थ करायचं आणि गुंडाने सुद्धा यथार्थ काम केलं तरी त्याला आवड मिळतं, आहे की नाही? म्हणजे आपलं पात्र आपण यथार्थ वठवायचं. आपल्याला फक्त इथं पात्र वठवण्यासाठी पाठवलेलं आहे. त्याप्रमाणे शंखाचा अति गंभीर ध्वनी महाप्रलयाच्या मेघगर्जेप्रमाणे होत महाप्रलयाच्या मेघगर्जनेप्रमाणे होत आहे. तोच धर्मराजाने अनंत विजय नामक शंख वाजवला. धर्मराजाचा शंख अनंत नामक, नकुलाने सुघोष नावाचा आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला. त्या नादाने प्रत्यक्ष यमाचे धाबे दणाणून गेले. या युद्धभूमीवर द्रुपद राजा, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे जमले होते. हा महावीर काशी राजा ही पहा. त्याचप्रमाणे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य असा सात्यंकी, नृपश्रेष्ठ, धृष्टद्युम्न आणि श्रीखंडी, त्याचप्रमाणे विराट व इतर जे जे सेनानायक होते तेही आपापले निरनिराळ्या तऱ्हेचे शंख एकसारखे वाजू लागले. त्या शंखाच्या महाध्वनीच्या आघाताने शेष व कूर्म हे एकदम डचकले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्याच्या बेतात आले. त्या युगाने त्रैलोक्य डळमळू लागले. मेरू व मंदार हे पर्वत हलू लागले. समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळले. पृथ्वी पालथी होते की काय, आकाश कोसळून पडते की काय असे वाटू लागले आणि नक्षत्राचा सडा होतो की काय असे वाटू लागले. सत्य लोकी तर सृष्टी बुडाली रे बुडाली, देव निराधार झाले अशी एकच हकाटी झाली. सर्व देव दिवसाच, सूर्य दिवसाच थांबला आणि प्रलय काळचे वेळेप्रमाणे तिन्ही लोकात हाहाकार उडून गेला. ते पाहून भगवान श्रीकृष्ण फार विस्मित झाले आणि कदाचित सृष्टीचा अंतही होईल असे जाणून त्यांनी तो अद्भुत आवेशयुक्त शंखनादाने झालेला गोंधळ बंद केला. म्हणून हे जग वाचले. नाहीतर कृष्णाधिकांनी जेव्हा शंख वाजवले तेव्हा जगाचा अंत होण्याची वेळ आली होती. तो शंखानाद तर बंद झाला, तथापि त्याचा जो प्रतिध्वनी घुमत होता त्यानेच कौरव सैन्याची दानादान उडाली. ज्याप्रमाणे सिंह सहज लिलेने जसे हत्तीच्या समुदायाची पांगापांग करीतो, त्याप्रमाणे त्या प्रतिध्वनीनेच कौरवांची हृदये विदीर्ण केली. जेव्हा तो घुमत असलेला प्रतिध्वनी ऐकला तेव्हा उभ्या उभ्याच सर्वांनी धैर्य सोडले आणि एकमेका सावध रे सावध असे म्हणू लागले. त्या ठिकाणी बलाने आणि पुरुषार्थाने युक्त असे जे महारथी होते त्यांनी सैन्याला पुन्हा धीर देऊन सावरले आणि मग ते मोठ्या तयारीने पुढे सरसावले व त्यांनी दुप्पट आवेशाने चाल केली. तेव्हा त्या आवेशयुक्त सैन्याच्या योगाने त्रिभुवन अगदी त्रस्त होऊन गेले. ज्याप्रमाणे प्रलय काळचे दुर्धर मेघ एकसारखी वृष्टी करतात त्याप्रमाणे तेथे धनुर्धारी वीरांनी तीक्ष्ण बाणांची इतकी वृष्टी केली की ते पाहून अर्जुनाच्या मनाला फार संतोष झाला व त्याने मोठ्या आवेशाने सैन्यावर दृष्टी फेकली. तेव्हा सर्व कौरव युद्धात सिद्ध झालेले पाहून अर्जुनाने सहज दिलेने धनुष्य उचलले. त्यावेळी अर्जुन देवास म्हणाला, आता देवा आपला रथ लवकर हकलवा आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करा, म्हणजे
येथे बुद्धी म्हणजे येथे युद्ध करण्याकरता आलेल्या सर्व वीरास मी क्षणभर निहाळून पाहीन. कारण येथे जरी सर्व वीर जमले आहे तरी समरंगणी मला कोणाशी युद्ध करायचे आहे ते पाहिले पाहिजे. हे बहुतेक उतावळे व दुष्ट बुद्धी कौरव अंगात पराक्रम नसता युद्धाची हाव धरतात. यांना युद्धाची हौस आहे खरी, परंतु त्यांचेने रणभूमीवर धैर्य धरवत नाही. इतके धृतराष्ट्र राजाला सांगून संजय पुढे काय म्हणाला. राजा ऐक. अर्जुनाचे भाषण श्रवण करतात. श्रीकृष्णाने रथ हाकला व दोन्ही सैन्यामध्ये नेऊन उभा केला. ज्या ठिकाणी भीष्म द्रोणादी आप्त संबंधी व अनेक राजे समोर उभे आहेत त्या ठिकाणी रथ उभा करून अर्जुन त्या साऱ्या सैन्याकडे मोठ्या उत्सुकतेने पाहू लागला आणि मग म्हणाला, देवा पहा हे तर सर्व आमचे आप्तवर्ग आणि गुरु आहेत. आता युद्धभूमीवर गेल्यावर हे दिसलं पाहिजे का? नातेवाईक दिसले पाहिजेत आणि गुरु दिसले पाहिजेत का? जर युद्ध करायचं तर ते सगळं बाजूला ठेवलं तरच युद्ध होईल की नाही. आणि आता आपण कीर्तनाला जर उभं राहिलो, आमच्या गावात कीर्तन होतं आबा महाराजांचं. तिथं आपले एक महाराज आले, त्यांचं आदल्या रात्री कीर्तन होतं, दुसरं आबांचं दुसऱ्या दिवशी. तर आबा आदल्याच रात्री आले पुढे बसले आणि ते महाराज म्हणजे आता मी कसं काय कीर्तन करणार आबा पुढे बसल्या. मी म्हणलं आबा पुढे बसल्या उलट दणाणून झालं पाहिजे ना. आता काय घाबरायचं, कारण आता सोडी कृपा भांडवलाची पोतडी रिकामी करील ते आणि आपल्याला प्रोत्साहन येणार आहे. त्याप्रमाणे मग देवाला म्हणाला, पहा ही माझे आप्तवर्ग गुरु आहेत. हे ऐकून श्रीकृष्णात मनात क्षणभर आश्चर्य वाटले. आश्चर्य वाटणार ना, आता लढायला आल्यावर त्याला काय दिसले पाहिजे? समोर शत्रू दिसले पाहिजे. आणि शत्रू हे म्हणूनच रणांगणात आलेत ना. हे आपले घरदारचे नातेवाईक शत्रू आहेत का? आपले नातेवाईक येतो खरे का सावकार आहेत ते आपले? पैसे उसने घेतात आणि माणूस गोडीने घेतो आणि मागायला गेलो त्याला काय येतो? राग येतो ना. उसने देताना राग येतो. आता हे जे आपले नातेवाईक आहेत हे आपले नातेवाईक आहेत का सावकार आहेत? सगळे कोण आहे? ते सगळे आपले हे नातेवाईक आहेत का सावकार आहेत? सगळे आपली पोरं आपली सावकार आहेत का पोरं आहेत आपली? सावकार आहेत का नाही? ऋणानुबंधाच्या चुकून पडण्यासाठी ऋण एकमेकाचं उसनवारी द्यायला आलेलं इथं आपण एकमेकाचं द्यायला आलेलं आणि देताना काकू करायची नाही, गपचूप देऊन निघून जायचं. हे ऐकून श्रीकृष्णात मनात आश्चर्य वाटले. ते आपल्या मनात म्हणतात, अर्जुनाचे मनात हे काय धरले कोण जाणे, परंतु ज्या अर्थी तो असे म्हणत आहे त्या अर्थी काहीतरी चमत्कारिक प्रकार झाला असावा. पण भगवान दुसऱ्याचे मनोगत सहज जाणणारे असल्यामुळे त्यांनी पुढील भविष्य टाळले. परंतु त्यावेळेस काहीच न बोलता ते स्तब्ध राहिले. तेव्हा आपल्याला हाच बोध दिलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. अभंग आठवतो का याच्याबद्दल काही? अर्जुनाला हे आपतेष्ट गणगोत दिसायला लागले. त्याला देवाला आश्चर्य वाटलं, हा काय समजतं यांना? काय आठवतं का प्रमाण? नाही, गणगोत दिसायला लागलं त्यांना. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग. हा बरोबर. हे सगळं सांगायचं गणगोत त्याच्यात अमुक आहे मग तुम्ही सांगणार आहे का नाही? ए साथे आलिया, मनुष्य जन्माला जर संगतीला सगळे आलात, आपल्या संगतीला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आलात तुम्ही मनुष्य जन्माला, ए साथे म्हणजे संगतीने आलात तर वळंगा शारंग धरू, संसाराला आले तर देवाला प्राप्त करा, नाही तरी संसारू जाईल तुमचा जन्म आणि मृत्यू फुकटच कामाचा जाईल. जन्माला आला हेला, हे ते हेलेला सांगितले होय, ते पाणीवाणारे हेलेला सांगितले का आपल्याला सांगितले? आपल्या सगळ्याच्या बरगड्या ढिल्ल्या झाल्या ना पाणी भरून भरून. तरी म्हणतो अजून मला 4 वर्ष करायचे, कोण म्हणतो मला 10 वर्ष करायचे, कोण आज सुटलेला बी म्हणतो मला आता गावाला जाऊन काहीतरी पोल्ट्री फार्म टाकायचा आहे आणि गाया काढून दूध बसायचे त्याला. अरे देवाने जर आपल्याला शरीर तंदुरुस्त दिलंय, बुद्धी जर दिलेली आहे तर चैतन्याला ओळखायचं आपल्याला. तो उद्योगीला सोडून बाकीचे रिकामे उद्योग करतो. हे साथे आली आवळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू कौनाचे मायबाप. हे आईबापाचं केलं पाहिजे. आपल्या गावाकडे तर लई लोक सांगतात दसकिरीच्या प्रवचनात, मला ती सांगते आमचे जोडीदार गावचे,
अहो इकडं आईबद्दल नाही बोलत आहे, तुम्ही आईबद्दल बोला. म्हणलं आम्ही आई बापाबद्दल बोलणार नाही, त्याला उलट हाकलून द्या म्हणत बाहेर घराच्या. कारण ते मायेत घालणार आहेत आपल्याला. आई वडील हे जर मायेपोटी आपल्याला पाळत असेल तर त्यांची संबंध ठेवायचा नाही, अपेक्षा नाही पाहिजे त्यांना. त्यांनी आपल्याला आपलं इति कर्तव्य आणि त्यांचं कर्तव्य समजून घेतलं पाहिजे. कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोत, हे खरं आहे का? आई बाप आपले घरी आहेत का? असे किती आया झाल्या आपल्या 84 लक्ष युनिट. कुत्र्याच्या युनिट होतो तेव्हा कोण आई असेल आपली? तुम्हाला मला माहित नव्हतं ते, मी दृष्टांत सांगत होतं. पण आता ते पुण्याला गेलो तर एका ताईने सांगितलं, हा तुम्ही सांगितलेला दृष्टांत ऋषी पंचमीच्या पुस्तकामध्ये म्हणे. म्हातारपणी नातवंड सांभाळीत आयुष्य घालवायचं नाही. त्या ऋषी पंचमीच्या याचं सांगितलं, जी म्हातारे आता नातू सांभाळतात ते, आणि घरदार गावाला सगळी कीर्तनाला गेली तरी म्हाताऱ्या घरी आहेत, सगळी लग्नाला गेली तरी म्हातारी घरी आहेत. कशासाठी? घर सांभाळायला, घर सांभाळायसाठी होती. मग आता ही यांची ड्युटी काय? यांनी अंतकरणाने धरलेली ड्युटी घर सांभाळायचं. मग हे जिवंतपणी बी घर सांभाळणार आणि मेल्यावर बी घरच सांभाळणार. त्या ऋषी पंचमी ग्रंथात आलं, सणासुदीचा दिवस होता. शेतकरी घाईघाईमध्ये आला, बैल मांडवात बांधली आणि घरी गेला. म्हणली लवकर नैवेद्य ठेवा, पोरांना जेवायचंय. मग तो बी आला घाईघाईमध्ये, त्याने नैवेद्य घातले, गेला ठेवा, उपुऱ्यावर ठेव, इकडे ठेव, तिकडे ठेव. तिथं आली एक कुत्री, तिने घातलं मध्ये तोंड, तसं त्याने धरलं, दांडकं तसं मारलं कुत्रीला. आणि ती कुत्री रडत रडत कुठं गेली माहिती का तुम्हाला? ऋषी पंचमीचा ग्रंथ. ती कुत्री रडत रडत कुठं गेली? मांडवाक गेली. आणि त्या मांडवातल्या नवऱ्याला सांगती बैलाला, अहो मला त्याने आज काठीने मारलं. तो म्हणला, तुला काठीने मारलं? अजून माझं मुस्कच नाही सोडलं तरी. माझ्या पुढे वैरण टाकून गेलं पण मुस्क काय माझं सोडलं नाही. ज्या बापाला आतापर्यंत वाटतं त्यांनी स्वतःचा तो प्रपंच केलाच, पण काही बाप अजून लेकाचा बी प्रपंच करायच्या उमेदीत पोराचा प्रपंच केला पाहिजे. थोडं पैसे सांगायले म्हणजे पोरदारावरच्या बिल्डिंग मध्ये जाईल. पोराचा प्रपंच नाही करायचा, आता जन्माचं सार्थक करायचं. नाही तर ही अपेक्षा करता करता तो बैल मेला, पोराचा प्रपंचाचं गाडं वाहता वाहता मेला. आणि परत मरून पण काय होऊन आला? बैल होऊन. कोणाचा प्रपंच करायला? पोराचा. आणि पोर रानात गेलं, सून रानात गेली का घर सांभाळायला कोण राहिली? घर सांभाळायला कोण राहिली? ती कुत्री राहिली. काय ती पहिली कोण होती त्याची? मी ह्या मायेचे संबंध सांभाळले तर तुम्ही तर झालं 84 लक्ष वेळीला, पण तुमच्या आई बापाला बी घेऊन जाणार आणि पुढची जे वंशावळ येणार आहे त्यांना घेऊन जाणार. मायेचे संबंध ठेवायचे नाही. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे नि घरे. किंवा धन दारा पुत्र जन. धन म्हणजे पैसा, दारा म्हणजे पत्नी. धन दारा पुत्र जन, काय पुढं? धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशूल. हे चोर माग लागलेले सगळे. जवरी चाले मोठा धंदा. बहीण म्हणे दादा दादा. दिवाळी आली का दादा दादा, भाऊबीज आली का दादा दादा. काय यांना घेऊन देणे? जन हे सुखाचे. ही सगळी नातेवाईक संबंध मंडळी. आणि एक सांगा, तुम्ही नातेवाईकाला सोडायचं आणि इथला वातावरण आवळून धरायचं का आपण? कशाला नाही चिटकायचं? आकाश जसं कशाला चिटकत तसं साधूने साधना करणाऱ्या भक्तांनी सगळ्यांमध्ये राहायचं, पण कोणाला चिटकून राहायचं नाही, झेड काढून द्यायचं. कारण आपल्याला अनेक जन्माचा कार्यक्रम याच शरीरात करायचा आहे. ज्याला या जन्मात मोक्ष प्राप्त करून घ्यायचा. बहुनाम जन्म जन्मांते. बऱ्याच जन्माची कामं याच एका जन्मात ज्याला करायची. 84 लक्ष योनीची कामं एका योनीत करायची त्याला. म्हणलं किती झपाट्याने जायचं असेल. जस माहितीला जायचं असलं एसटीने जातो हो माणूस, प्रायव्हेट गाडी करून येतो. आज जर एसटीने गेलो त्याच्या हाताला ठेवतील का? लावून देतील ती? ते म्हणतील घ्या उरकून आता. मग जसं प्रसंग आहे तशी साधना आहे तीव्रतेची. तसं आपण तरी झडझडोनी कोणाचे मायबाप कवनाचे गणगोत. हे खरं आहे का? मृग जळवत जाईल एका क्षणात. मृगजळ जसं सूर्य मावळला का मृगजळ राहत, तसे हे राहणार नाही काही क्षणापुरते. म्हणून अर्जुनाच्या ह्या बोलण्याचं देवाला आश्चर्य वाटलं. हे माझे आप्तेष्ट आहेत, हे नातेवाईक आहेत, नाही माझे घरदार आहेत, हे असं वाटून देवाला वाटलं
त्या अर्थी काहीतरी चमत्कारिक प्रकार असावा, पण भगवान दुसऱ्याचे मनोगत सहज जाणत असल्यामुळे त्यांनी पुढील भविष्य काढले, परंतु त्यावेळेस काहीच न बोलता ते स्तब्ध राहिले. तेव्हा अर्जुनाने आपले सर्व वडील, आजे, गुरु, बंधू व मामा असे पाहिले. आपले इष्ट मित्र व मुलगे हे सर्व त्या ठिकाणी आलेले पाहिले. आता हे मायेत घालतील की नाही त्याला? मग मायेचं परत त्याच्यावर काय पडणार आहे? पकडा पडणार. आता तसेच त्याने आपले जीवलग मित्र, सासरे, आप्तवर्ग व नातू हेही त्या ठिकाणी अवलोकन केले. ज्याच्यावर आपण उपकार केले होते, ज्यांचे संकट समयी रक्षण केले होते, ते लहान मोठे सर्व आलेले पाहिले. तात्पर्य, आपले गोत्रजच दोन्ही सैन्यामध्ये युद्धाला सज्ज झालेले आहेत असे अर्जुनाने त्यावेळी पाहिले. त्यांचे मन बावरून जाऊन, म्हणजे त्याच्या मनात गोत्रजाविषयी सहजच करुणा उत्पन्न झाली. त्यामुळे त्याची वीरवृत्तीचा अपमान होऊन ती अर्जुनात सोडून निघाली. ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असून गुणी व लावण्यवती असतात, त्यांना आपल्या मानीपणामुळे दुसऱ्या स्त्रियांचे आपले घरात वर्चस्व सहन होत नाही. त्याप्रमाणे नवीन स्त्रीच्या आवडीचे भरात विषयी पुरुष आपल्या स्त्रीस विसरून भ्रम झालेल्या मनुष्याप्रमाणे योग्य ते वाचून तिच्या नादी लागतो, किंवा तपश्चर्येच्या बलामुळे रिद्धी ऐहिक ऐश्वर्य प्राप्त झाले असता वैराग्यवानाची ही बुद्धी भ्रम पावते व मग त्यास वैराग्य सिद्धी आठवत. रिद्धी सिद्धीपेक्षा वैराग्य सिद्धी ही महान आहे आणि ती आपल्या जीवनात उतरायची. आपल्या वैराग्य सिद्धी ज्याच्याकडे आली, रिद्धी सिद्धीने काय मिळणार आहे? संसार मिळणार आहे. आणि वैराग्य सिद्धीने काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? देव मिळणार. वैराग्य सिद्धीने देव मिळणार आणि रिद्धी सिद्धीने काय मिळणार? संसार मिळणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. अर्जुनाकडे वैराग्य होतं म्हणून त्याच्या बाजूने कोण लढत होता? आणि अर्जुनाचे पांडवांच्या दुर्योधनाच्या बाजूने कोण होतं? सगळं सैन्य. त्यांनी सांगितले, हे सगळं वैभव अर्जुना, दुर्योधना, आणि एकीकडे मी आणि हे एकीकडं, तुला काय पाहिजे? तो म्हणला, हे सगळं वैभव मला पाहिजे. मग आता ही जगातली सगळी कोण मागं लागलेले? देवाच्या मागं लागले का वैभवाच्या मागं लागले? ज्यांच्याकडे पैसा अडका भरपूर पडून त्यांना देव आठवतो, त्यांना देव नाही आठवत. ते एकादशी करतील, चतुर्थी करतील बरं. आज परत आपल्याला म्हणून दिमाखाली सांगते. आता श्रावण महिन्यात तर लय उपवासाला काय येणार? हा, काय वाटणार? भरभराट येणार आहे. तसं नाही, त्यांनी एकदम शब्दाची किंमत नाही कळणार. आता श्रावण महिन्यात उपवासाला काय येणार आहे? ऊत येणार आहे. लय उपवास. शनिवार काय धरीन, सोमवार काय धरीन, आणि उपवास करतो का नुसता सरतो? उपवास या शब्दाचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. सोमवार केला तर शंकराच्या जवळ राहणे, मंगळवार केला तर गणपतीच्या जवळ राहणे, बुधवार केले तर पांडुरंगाच्या जवळ राहणे. पण यांचं त्यांचं वाकडं आणि उपास जाणून चालली. आता शनिवारी लवकर गाड्या बंद करणार काही सोमवारी, आणि मला म्हणणार, वा आज लवकर गाडी बंद केली. आम्ही रोजच करतो. नाही आज लवकर केली, सोमवार सोडायचं का? म्हणलं आज सोमवार आहे, तुम्हाला उपवास नाही का? अरे म्हणलं तुम्ही हंगामी उपवास करणारे, आमचे कायमच 30 दिवस चालू आहेत उपवास आमचे. उपवास म्हणजे जवळ वास. अरे दौडवणी श्वासोश्वास आणि व्यर्थ करती उपवास. हा श्वास आहे ना, तो देवाच्या जवळ घेऊन जाणार आहे. त्याच्याजवळ वास करायचा, त्याच्यावर अनुसंधान ठेवायचं, आपल्याला त्याच्याजवळ लक्ष ठेवायचं, त्याला म्हणतात उपवास. त्या श्वासाच्या जवळ. तो श्वास कुठे घेऊन जात आहे? सगळ्या परमात्म्याच्या जवळ तो श्वास घेऊन जाणार आहे तुम्हाला. कुठे जवळ होते तेव्हा 84-85 सांगत होते. इष्ट मित्र मुलगे सर्व ठिकाणी आलेले पाहिले. तसेच त्याने आपले जीवलग मित्र, सासरे, आप्तवर्ग, नातू यांच्या ठिकाणी अवलोकन केले. ज्यांच्यावर आपण उपकार केले होते, त्यांचे संकट समय रक्षण केले होते, ते लहान मोठे सर्व आलेले आहेत. तात्पर्य, आपले गोत्रजन दोन्ही सैन्यामध्ये युद्धाला सज्ज झाले असे अर्जुनाने त्यावेळी पाहिले. त्याचे मन बावरून जाऊन त्याच्या मनात गोत्रजाविषयी करुणा उत्पन्न झाली. त्यामुळे पाठीमागे गेलं. किंवा तपश्चर्याच्या बलामुळे
रिद्धी ऐहिक ऐश्वर्य प्राप्त झाले असता वैराग्यवानाची ही बुद्धी भ्रम पावते. या रिद्धी सिद्धी सहजासहजी नाही प्राप्त होत. तो टिकून ठेवतो तोपर्यंत टिकून ठेवतो. ईश्वर प्राप्तीसाठीच त्याने अनुष्ठान मांडलेलं असतं. पण मग या रिद्धी सिद्धी त्याला भ्रम पावण्यासाठी येतात. बाबा काय देऊ तुम्हाला? गाडी देऊ, घोडं देऊ, कपडे देऊ, लत्ता देऊ, गाड्या घर देऊ का काय देऊ तुम्हाला? आणि मग हे वावर तिथं वावळलं जातं. चिरंजीव पद पहा. चिरंजीव पदात काय सांगतात? कोणाला देव भेटेल? कुटुंबारा कारणी अकल्पित मिळे तरी कोरानच करणे, आईशे स्थिती जे वर्तती ते जाणं शुद्ध वैराग्य. कुटुंबाच्या घरादारासाठी खाण्यापिण्यासाठी तो फिरतो, पण जेवढं मिळत त्याच्यातच संतुष्ट राहतो. त्याला शुद्ध वैराग्य म्हणतात. आईशी स्थिती जवळ नाही त्याची तो त्या श्रीकृष्ण प्राप्ती कैसी या लागी श्रीकृष्ण भक्ताची आईशी स्थिती असावी. या स्थिती वेगळा जाण श्रीकृष्ण मिळू पाहे तवर ते अज्ञान. हे लटके जरी माझे बोल असतील तर आण परमात्म्याची. याच्याशिवाय देव भेटतो. अरे मनुष्य देही देव प्राप्तीसाठी भक्ती ज्ञान वैराग्य मनुष्य देही करावा प्रयत्न. याविन अनेक प्रयत्न असे ना. आपल्याला ईश्वर प्राप्ती करायची असेल तर वैराग्यवानाची बुद्धी तिथे डळमळीत होती आणि भ्रम पावते व त्यास वैराग्य सिद्धी आठवत नाही. वैराग्य सिद्धीने ईश्वर मिळतो आणि रिद्धी सिद्धीने संसार मिळतो. आपणच निवडायचं आपल्याला नेमकं काय पाहिजे. बरं, वैराग्य सिद्धीने ईश्वर भेटल्यानंतर वैभव भेटणार नाही का आपल्याला? अरे अनुग्रह ज्यांनी घेतला ना त्या दिवसापासून त्याची सांसारिक सुद्धा भरभराट झालेली. आपण जरा माग अवलोकन करून पहा आपली काय स्थिती होती ना आज आपण कशी आहोत. वैराग्य ज्याचा अनुग्रह ज्याला मिळाला त्याचा परमार्थिक सुद्धा उत्कर्ष झाला आणि सांसारिक सुद्धा उत्कर्ष झाला. कारण वैराग्य ज्याच्याकडे त्याच्याकडे देव येतो आणि देव एकटा येत नाही. देव एकटा नाही. देव जिथं जातो त्याची पत्नी म्हणते मला बी तुमच्या बरोबरची आहे. आता आपल्या पत्नी सुद्धा म्हणणार तुम्ही जिथं राहणार तिथं आम्ही राहणार. तुम्ही गावाला तर आम्ही गावाला. तुम्ही मुंबईला तर आता आपण कशाला गावाला जाऊ? काय इथं कमवायचं म्हणजे आपण इथं म्हणजे त्या इथं आल्यात. मग आता देवाची मंडळी तशीच आहे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ असले तर लक्ष्मी आणि वल्लभ देव आणि लक्ष्मी त्याच्या जवळच राहणार आणि त्याच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करणार. तशीच त्यावेळी अर्जुनाची स्थिती झाली. त्याची असलेली वीरवृत्ती निघून गेली. कारण त्याने आपले अंतःकरण करूनच दिले. असे पहा की मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकला म्हणजे त्यालाच बुधबाधा होती. मांत्रिक आणला जर त्याची जर चुकली का त्याच्याच उरफाटी गमवते आहे की नाही. त्याप्रमाणे अर्जुनाला मोठ्या मोहाने ग्रासले. आता हे मंत्र देणारे बरेच आहे. सात्विक मंत्र देणारे बी आहेत. ते जर सात्विक मंत्र देणारामध्ये जर गुर फाटले आणि मोहग्रस्त झाले का ते लचान परत त्यांच्यावर उलटणार ते पुन्हा संसारिक होणार. त्यामुळे त्यांचे स्वाभाविक धैर्य नष्ट झाले. त्याच्या हृदयात दयेचा पाझर फुटला. असा पाझर काय उपयोगाचा नाही. हा मायेचा पाझर. मैतीला गेलं लोक रडतात. ते रडतात. काही लोकांना विचारलं तुम्ही का रडले? तुमची तर आई नाही बाप नाही कोण नाही. ते म्हणले सगळे रडायला लागलं मला बी रडायला येते. हे रडणं काय उपयोगाचं नाही. रडायचंच असेल तर नाश्त्यासाठी नाही रडायचं. कशासाठी रडायचं? देवासाठी ईश्वर प्राप्तीसाठी रडायचंय. कंठी प्रेम दाते नैनी नीर लोटे मग हृदयी प्रगटे राम रूप. देवासाठी रडायचंय. ज्याप्रमाणे चंद्रकिरणाचा स्पर्श होण्याबरोबर चंद्रकांत मण्यास पाझर फुटतो त्याप्रमाणे अर्जुन अतिस्नेहाने मोहित झाला व मग खेदयुक्त अंतःकरणाने श्रीकृष्णाशी बोलू लागला. अर्जुन म्हणाला देवा हे पहा मी हा सर्व सैन्य समुदाय पाहिला तो येथे माझे गोत्रजन माझ्या दृष्टीस पडले. हे सर्व युद्ध करण्याकरता तयार झाले आहेत खरे, परंतु त्यांच्याबरोबर युद्ध करणे आपल्यास कसे बरे योग्य होईल. त्यांच्याशी युद्ध करण्याची गोष्ट काढताच मना काही सुचेनासे झाले आणि मन व बुद्धी ही देखील आपल्या जागच्या जागी स्थिर राहत नाही. इकडे पहा माझ्या सर्व अंगात कापरे सुटले. आता हा मोहाचा ही बी अवस्था आहे. पण ही कशाची अवस्था आहे? मोहाची अवस्था आहे. तिकडं थरथर कापतं आणि इकडं थरथर कापतं. तोंडात कोरड पडली व इंद्रिय शिथिल झाली आहेत.
सर्वांगावर काटा आला म्हणजे सेम अवस्था झाली. घ्या कटिंग करायला सुरुवात करा. सर्वांगावर काटा आला आहे. मनाचा अगदी आग भडका झाला आहे व धनुष्य धरण्याचा हातही ढिल्ला पडला. त्यामुळे ते धनुष्य धरले न जाता निसटले, पण माझ्या हातून केव्हा गळून पडले हे देखील मला समजले नाही. इतके माझे अंतकरण या आप्तवर्गाच्या मोहाने व्यापले आहे. अहो हे माझे अंतकरण वज्रापेक्षा कठीण असून कोणत्याही प्रतिकूल अवस्थेत दाद न देणारे व अति निष्ठुर आहे. परंतु तेच आज आप्तवर्गाविषयी इतके मोहित व्हावे हे मोठे आश्चर्य आहे. आपले बी नातेवाईक मरतील तेव्हा रडायचं, त्याच्यापेक्षा ते जे रडायचं त्या अगोदरच त्यांच्या घरी जाऊन आत्ताच रडून यायचं. बाबा मेल्यावर कुत्री मांजरं गाढवं डुकरं होण्यापेक्षा आमचं ऐका आणि आम्ही जसे गंडे दोरे घातले तसे तुम्ही बी घाला. कीर्तनाला प्रवचनाला चला. आता जर तुम्ही माझं ऐकलं तर तुमच्या दसकरीला माहितीला मी हजर राहील. नाही तर कुत्र्या मांजराच्या मौतीने जर तुम्ही मारता तर मी कशाला गुंतू त्याच्यात. कारण मी जर त्याच्यात गुंतलो तर मी बी तुमच्या बरोबर 84 लक्ष येऊन माझी बी फरफट तुमच्या बरोबर होणार. मग तेव्हा रडायच्या अगोदर आता जाऊन रडून यायचं. आपल्या कुळातले म्हातारी बिन माळ घातल्याच्या शिवाय मरू द्यायचे. माळ घातल्याशिवाय त्यांना मरू द्यायचं नाही आणि माळ घातल्याशिवाय जगून बी द्यायचं नाही. म्हणजे त्यांचा पिछाच पुरवायचा माळ घाल. म्हणजे आपले कधी कधी नाते वारले का आम्ही गेलो का आम्हाला सांगणार म्हातारी माणसं पोरा सोराला सांगणार, हे ती सगळी तिरडी बिरडी बांधून झाले, जा तुळशीचा पाला घेऊन ये. मग मी असलो का मी काय साधी नाही आणि तुळशीचा पाला मी ते काय एवढीची पानं घेऊन ये. मी चांगली जुडीच घेऊन येतो. आणि आमच्या आत्याचा पोरगा माझ्या बरोबर असतो. त्याला मी सांगतो जबडा खोल. जबडा खोलला का आतमध्ये तेवढी जुडी टाकील तेवढी सोडीच नाही. पॅक परत त्याने जबडा सोडला का ते आवळून धरून जातं. त्याशिवाय मोक्ष मिळणार. अरे जिवंतपणे या देहावर काय ठेवायचं? तुळशी पत्र. आणि हा देह कोणाला अर्पण करायचा? देवाला अर्पण केलं. त्याने मारलं जोडलं तरी तिथंच राहायचं का पळून जायचं? यांना विचार बरं, यांना विचार. अक्षदा टाकल्या, मंगळसूत्र घातलं, देह त्याच्या चरणावर अर्पण केला. ते खाताड पिताड मारीत असलो रोज तरी तिथंच राहायचं. घरी गेला आई बापा की गेले ते म्हणतात तुला काय पाहिजे ते देतो, पण मराय कुठं जा. तसं जर आपण या देहावर तुळशी पत्र ठेवलं त्याच्या नावाने जर बुक्का लावला तर आता तू जर वाटे ते करी अनंता तू का म्हणे संता मला मारायचं तर मार तारी अथवा मारी. अहो अर्जुनाने युद्धात शंकराला जिंकले व निवांत कवच राक्षसांचा माळमूस नाहीसा केला. तोच अर्जुन मोहाने आता एका क्षणात व्याप्त झाला. काय आश्चर्य आहे. जसा भ्रमर कोणत्याही वाळलेल्या कठीण लाकडात सहज पोखरतो, परंतु तोच भ्रमर कोवळ्या कमळाच्या कळीमध्ये ती मिटल्यावर अडकून पडतो. तेथे तो आपल्या प्राणास मुकेल, पण त्या कमळाच्या पाकळ्यांना भोग पाडण्याचे मनातही आणि नाही. त्याप्रमाणे आता हे भुंग्याचंच उदाहरण दिले, पण हे दुसऱ्या कामासाठी दिले, मोहाने ग्रस्त झालेले दिलेले, भक्तीने नाही. त्याप्रमाणे आप्तवर्गाचा मोह कोमल असला तरी तो तोडण्यास कठीण आहे. संजय म्हणतो राजा धृतराष्ट्रास ऐक, हा मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आवरत नाही. कोणाला? तर आपल्या बाबाची काय परिस्थिती होणार? कीर्तनकार बाबाची काय परिस्थिती होणार आहे? बाबाला मोह आवरतोय का? 4 खोल्या झाल्या तर म्हणतो पाऊस वाढला पंढरपूरला ह्या वेळेला, अजून 4 खोल्या बंदोबस्त करू. आपल्या बरोबर गाडीत आलेले त्यांची खायची प्यायची झोपायची काळजी कोणाला? बाबाला यांच्या एका देहाची काळजी करायची का 84 लक्ष योनीचा हिसाब लावायचा बाबाला? आपल्या बरोबर असणाऱ्या माणसाचा 84 लक्ष योनीचा खाण्याचा पिण्याचा झोपण्याचा बंदोबस्त कोणाला करायचा आहे? आपल्याला घेऊन गेलेला पंढरपूरला जो बाबा आहे त्याला कोणा किती योनीचा बंदोबस्त करायचा आहे? मग आता बाबांनी कसा काय बंदोबस्त कर? 2 दिवस पंढरपूरला जाऊन 1000 माणसाचं एकाच दिवसाचा बंदोबस्त करायला बाबा एवढा आहे ना ते. तर 84 लक्ष योनीची काय युक्ती? अरे परमार्थ युक्तीचा आहे. आणि ती युक्ती कळत नाही म्हणून संतांच्या चरणावर नतमस्तक व्हायचे. तू का म्हणे नेनो
युक्तीचा. अरे एकदाच भरपूर खाल्लं का संपलं. जीव ब्रह्म ऐक्य झालं का जीवाची 84 लक्ष येण्याची परंपरा संपली. त्याचं राहण्याचं ठिकाण बाबांनी कुठं करायचं आपलं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी आणि वैकुंठ भुवनी. पंढरपुरात नाही घर, कुठं घर आपलं. आणि जर या देहावर प्रेम असेल तर आपलं घर गावाच्या बाहेरच होतं ना, कुठं नदीला. जर देहावर प्रेम असलं तर गावाच्या बाहेर नदीला घर. आणि जर या देहाचं प्रेम सुटला, वस्तूला ओळखला, आपल्या चैतन्याला, तर त्याचं घर कुठं वैकुंठी भुवनी घर केले. तेथे तो आपल्या प्राणात मुकेल. संजय म्हणतो राजा धृतराष्ट्र ऐक, मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे, ती ब्रह्मदेवाला आवरत नाही, म्हणून अर्जुनास तिने व्याकुळ केले. यात आश्चर्य काय. आणि म्हणून देव हसतो बरं का. सगळ्या लोकांकडे पाहतो देव, पाहतो म्हणतो कशी भांबवल्यात, कशी पळत्यात. ते पाटील साहेब होते, रामसागर मध्ये राहायचे, पुलावरची बिल्डिंग आहे ना रामसागर, दुसऱ्या माळ्यावर राहायचे. ते रिटायर झाले, तुमच्या पोलीस मध्ये होते, रिटायर झाले एसीपी. आणि ते पाहायचे 389 आली का 10 वर्षापूर्वी, ही लोक तिकडून खैरानी रोडवरून पळत यायची काय पकडायला 389. आणि 389 मधून उतरलेली कुठं पळत सुटायची खैरानी रोडला कामावर जायला. ती म्हणली काय तू दुसरा एक पळत यायचा, रिक्षा रिक्षा रिक्षा. का रिक्षावाला बी सुर पळून जायचं. ते म्हणायचे मला आश्चर्य वाटतं, मी दुसऱ्या माळ्यावरून पाहतो सकाळी 9 ते 11 एवढी पळापळी असते पुलावर. काही समाजाच्या मागं पळापळी लागली. म्हणलं साहेब तुम्ही या पळापळी तुमच्या बाजूला झाले, दुसऱ्या माळ्यावर गेले तेव्हा तुम्हाला दिसायला लागली. तुम्ही जेव्हा ह्या पळापळीत होते तेव्हा तुम्ही बी पळतच होतं. ते पाटील साहेब आश्चर्य करत होतं, देव आश्चर्य करतो काय या दुर्धर चिंता लागली या मानवाच्या पाठीमाग. किती पळते नुसते खाण्यासाठी पिण्यासाठी, जो राहण्यासाठी, पैसा जमवण्यासाठी पळतं. असली दुर्धर चिंता पशूंना नाही. संध्याकाळी सुद्धा खायला आहे का नाही त्यांच्याकडं काहीच नाही. आता खाल्लं तेवढंच, संध्याकाळी साठवून ठेवण्याची इच्छा पशुकडे सुद्धा नाही. यांना कोणता हव्यास लागलेला एवढा. आणि त्याच्याबद्दल देवाला कुतूहल होतं. आणि देव वरून हसतो आपल्याकडे बघून. आपल्याला वाटतं आपलं कौतुक करतोय. तेव्हा ती बावळट ही कशाच्या नादी लागलेत म्हणून देव आपल्याकडे बघून हसतो. हा अर्जुनाला सुद्धा व्याकुळ करील. यात काय विषय, जो ब्रह्मदेवाला आवरत नाही असो राजा ऐक. असे आपले सर्व आप्तवर्ग पाहून अर्जुनाचा युद्धाविषयीचा सर्व अभिमान पार मावळून गेला. त्या ठिकाणी त्याच्या मनात करुणा अशी उद्भवली. कोण जाणे त्या करुणेच्या भरात तो कृष्णात म्हणू लागला, देवा मला वाटते आपण येथे राहूच नाही. या सर्वात मारावायची गोष्ट मनात आल्याबरोबर माझे मन अति व्याकुळ होऊन बोबडी वळल्यामुळे तोंडातून शब्द उमटेनासा झाला. ही मायेची अवस्था म्हणजे आता ही काय चालली अशी एक अवस्था आहे ती आपली सगळ्यांची, ही अर्जुनाची. आणि नंतर 11व्या अध्यायात अर्जुनाची अवस्था झाली. अजून ईश्वर प्राप्ती झाल्यानंतर 11वा अध्याय काय नाव आहे त्याचं, विश्वरूप दर्शन. आपण नसेल पारायण केली पण बाबा लोकांनी तर पारायण नक्कीच केलेली आहे. आणि 11वा अध्याय त्यांच्या नजरेतून कैक वेळा गेला असेल. आणि 11व्या अध्यायाची सुरुवात सांगताना देव सांगतात, मनोवणी भलतेने येथ सद्भावे नहावी. मनोवणी भलतेने सद्भावे नहावी, प्रयाग माधव पाहावी आणि येतुलेने द्यावे संसाराशी तिलोदक. अर्जुन हा विश्वरूप दर्शन असा अध्याय आहे की हा जर पाहिला आणि जर तुला कळाला तर जगामध्ये सगळं विश्वरूप देवाने नटलेले असं तुला आणि सगळंच ईश्वरमय सृष्टी दिसू लागली का मग मोह गळून जाईल. आणि त्यामुळे तुझ्या पाठीमागे लागलेली जन्म मरणाची परंपरा. मग आता बाबा लोकांना पहिलं आपण विचारायचं बरं का, कीर्तनाला गेल्यावर नुसतं कीर्तन ऐकून यायचं नाही घरी बाबाच्या पाया पडून. बाबाला विचारायचं, बाबा मला देवाचा साक्षात्कार होईल का? बाबा देव कशाने भेटेल? मी माळ घालते बाबा, घालते पण मला देव भेटेल का? तर बाबा काय म्हणतील ते बघायचं आपण. तर बाबा म्हणले हे एवढं सोपं आहे का देव भेटणं? आणि वनवन फिरतो आम्हाला नाही भेटला समजायचं. हे शाळेत जाऊन अभ्यास करत हे असलेच नुसते खादाड. शाळेत जातात ना पोरं, आता BNCच्या शाळेला तर 10वी पर्यंत जेवण चालू, कपडे लागता बी देतात पण शाळेत पोरं नाहीत. सगळं देतात पण अभ्यास नाही, निकाल चांगला नाही लागत. कारण का? ही पोरं कशाला जातात नुसती
खायला आणि कपडे घ्यायलाच जातात. तसे सगळे महाराष्ट्रभर बोकळले ते कशासाठी? खायला आणि कपडेच घ्यायला. देव प्राप्त करण्यासाठी, देव दुसऱ्याला प्राप्त करून देण्यासाठी नाही. असला हिमपुटी स्वभावाची लोक या धर्माच्या व्यासपीठावर आहेत. आपण जागं व्हायचं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना काय करायचं? आपण जागं करायचंय. या कौरवांना जर मारावायची तर मग धर्माधिकांना का मारू नये? देवाला आता युक्तिवाद शिकवायला लागला. यांना मारून राज्य भोगायचे, कौरवांना मारून, तर मग यांना मारण्यापेक्षा धर्माला भीमाला मारून टाकतो, म्हणजे मग सगळं राज्य मला एकट्यालाच भेटेल. या कौरवांना जर मारावायचे तर मग धर्माधिकांना का मारू नये? कारण हे दोन्ही माझे गोत्रजनच आहेत. हे दोन्ही माझे गोत्रजनच आहेत. आम्ही परस्पराचे नातलगच आहोत. म्हणून देवा आग लागो या युद्धाला, मला काही ते पसंत नाही. या महापातका वाचून आमचे काय खोळंबले आहे. आता इथून पुढे गीतेचा प्रारंभ होणार आहे. ही स्थिती झाली नसती अर्जुनाची तर बरोबर आहे आपल्याला ती गोष्ट कळाली नसती. देवा आता बरोबर आहे याच्यामध्ये मी जाणार मोबाईलमध्ये काय बरोबर आहे. कारण त्यावेळेला हे सीन काय डोक्या पुढे येणार. म्हणून मध्ये आधी कोणीच काय उठायचं नाही, विक्षेप करायचा नाही. कीर्तनाला बसलं की शांत बसायचं. मध्ये का उठाउठी केली का तुमच्या चित्ताची चलबिलचल झाली का माझं चित्त तर तुमच्यापेक्षा जास्त स्पीडने पळणार आहे का माझी सुद्धा इकडं लक्ष नाही लागायचं. देवा पुष्कळ दृष्टीने हे दोन्ही माझे गोत्रजत आहे. या परस्परात नातलगच आहोत. म्हणून देवा आग लागो या युद्धाला, मला काही ते पसंत नाही. या महापातकापासून आमचे काय खोळंबले आहे. देवा पुष्कळ दृष्टीने विचार करून पाहिले तर युद्ध केल्यास त्याचा परिणाम वाईटच होईल. आता ते जर टळले तर मात्र काही कल्याण होईल. हे पाहून मला असे वाटते की तो जय मिळवण्याची मला मुळीच गरज नाही व असले राज्य मिळून तरी काय करावयाचे आहे. अर्जुन म्हणाला, या सर्वांचा वध करून ते भोगावयाचे, त्या सर्वांस आग लागू. या असल्या सुखाशिवाय वाटतील ती दुःखे आम्ही सोसू व त्यांच्या करता आम्ही आपले प्राण देखील खर्ची घालू. परंतु यांचा घात करून आपण राज्य सुख भोगावे ही गोष्ट कधीही स्वप्नात माझ्या मनात येणार नाही. जर आम्ही आमच्या या वडिलांचे मनाने आहित चिंतिले तर मग आम्ही जन्मास्तरी या वयाचे कशा करता व जगावयाचे तरी कोणासाठी? कुळात पुत्र प्राप्तीची इच्छा करतात त्यांचे हेच का फळ की पुत्राने आपल्या गोत्रजांचा संहार करावा. आपले मन त्यांच्याविषयी वज्राप्रमाणे कठोर करण्याचे मनात तरी कसले आणावे. त्यांना आपल्या हातून सुख होईल तेच करणे चांगले. आम्ही जे मिळवावे ते त्या सर्वांचा त्यांनी उपभोग घ्यावा. इतकेच नव्हे तर त्यांच्या हिताकरता आम्ही आपले जीवितही अर्पण करावे. आम्ही देशोदेशीचे सर्व राजे युद्धात जिंकावे व त्यांच्या योगे आपल्या कुळात संतोषित करावे. पण कर्माची गती किती विचित्र आहे पहा की तेच हे आमचे सर्व गोत्रज आमच्या बरोबर युद्ध करण्यात उद्युक्त झाले आहेत. याला काय म्हणावे. अहो त्यांनी आपल्या बायका मुले व धन या सर्वांवर आपले पाणी सोडून तलवारीच्या धारेवर आपले जीव ठेवून आले आहेत. तरी अशांना मी कसे मारावे, कोणावर शस्त्र धरावे आणि मी त्यांचा म्हणजे आपल्याच हृदयाचा म्हणजे जीवलगांचा घात तरी कसा करावा. देवा हे आपले कोण आहे, देवा हे कोण आहेत हे तुला माहित नाही का. ते पहा पलीकडे भीष्म व द्रोण आहेत. त्यांचे आमच्या असंख्य व असे असाधारण उपकार झाले आहेत. या ठिकाणी मेहुणे सासरे मामा आणि बंधू तसेच हे सर्व पुत्र नातू व आप्तही आहेत. हे पहा हे सर्व आमचे फार जवळचे नातेवाईक आहेत. तेव्हा यांना मारण्याची गोष्ट नुसती तोंडाने बोललो तरी देखील मला पापच लागेल. उलट पक्षी हे वाटेल ते करोत किंवा आम्हाला आत्ता तेथे मारो, तथापि आपण त्यांचा घात करण्याचे मनात आणू नये हेच बरे. आहो त्रिभुवनाचे निष्कंक राज्य जरी प्राप्त झाले तरी सुद्धा हे अनुचित असे कर्म मी करणार नाही. कृष्णा आज जर या ठिकाणी आम्ही आप्तांच्या वधासारखे हे असले घोर कृत्य केले तर कोणाच्या मनात आमच्याविषयी आदर राहील बरे. आणि तूच सांग की मग हे तुझे मुख तरी आपल्या दृष्टीस पडेल का.
पण अर्जुनाचा युक्तिवाद किती चांगला आहे. तो यांना मारून राज्य उपभोगण्यापेक्षा मी वनात जाऊन भीक मागतो बाबा. यांना मारल्यानंतर लोक मला चांगलं म्हणतील का, नावच ठेवतील. आणि जो तू मला आज जवळ झालेला आहे आणि यांना मी मारलं तर तू मला जवळ राहशील का, तू सुद्धा मला सोडून जाशील. कारण की गोत्रजांचा वध केला तर मी दोषाचे वस्तीस्थान होईल. अनायासे प्राप्त झालेला तू मात्र माझ्या हातचा निसटून जाशील. कारण कुलघाताने घडणारी सर्व पातके जेव्हा माझ्या अंगी जडतील तेव्हा तुला कोणी व कोठे पाहावे आणि तू सापडणार तरी कसा. ज्याप्रमाणे बागेत अग्नीचा मोठा बडका झाला असता कोकिळ पक्षी एक क्षणभर तेथे राहत नाही किंवा एखादे सरोवर चिखलाने भरले आहे असे पाहून चकोर पक्षी तेथे राहत नाही, उलट त्यांचा तिरस्कार करून निघून जातो. त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या जवळचा पुण्याचा ओलावा या युद्धामुळे नाहीसा झाला तर तू आपल्या मायेने मला ठकवून माझ्याकडे येणार नाहीस. म्हणून मी ही गोष्ट कधीही करणार नाही व या समरंगणात हातात शस्त्रही धरणार नाही. कारण हे कृत्य अनेक प्रकारे निंद्य आहे असे मला वाटते. कृष्णा, तुझ्याशी आमचा वियोग होईल, मग या जगात आमचे महत्व ते काय राहणार. शिवाय तुझ्या वाचून आम्हाला जे दुःख होईल त्याने आमचे हृदय विदीर्णच होऊन जाईल. म्हणून देवा, कौरवांचा वध करावा आणि मग आम्ही राज्याचा उपभोग घ्यावा. ही गोष्ट माझ्या हातून कधीही घडणार नाही असे अर्जुन म्हणाला. बेल झाली, शाळा सुटली. ओळ क्रमांक 235 ला आपण थांबतोय. अर्जुनाला मोह निर्माण झाला. अर्जुन म्हणतो युद्ध करणार नाही आणि युद्ध करावा म्हणून देवगीता सांगणार आहे. आणि युद्ध का करायचंय, कशासाठी करायचंय हे पुढील प्रसंग सांगणार आहे. म्हणून आपण 235 क्रमांकाच्या ओळीला आपण इथे पहिल्या अध्यायातल्या 235 क्रमांकाच्या ओळीला थांबतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा तसेच अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी.